हॅलो 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 एव्हरीवन, वेलकम बॅक वेलकम बॅक वेलकम बॅक. सर्वांचे स्वागत आहे आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये, जिथे आपण शिकत आहोत फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड्स. ओके. सो आपण दोन ठिकाणी आता लाईव्ह आहोत. आपण आहोत झूमवर आणि आपण आहोत इंस्टाग्रामवर सुद्धा. ओके. सो आर यू रेडी टू गो अहेड विथ दिस जर्नी? हाऊ मेनी पीपल आर रेडी? जस्ट टाईप. माझा आवाज जर का तुम्हाला क्लिअर येत असेल, जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. एव्हरीबॉडी टाईप वन इन द चॅट बॉक्स. गुड गुड गुड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. माझा व्हिडिओ जर का क्लिअर असेल तुम्हाला, जस्ट टाईप टू इन द चॅट बॉक्स. टाईप टू इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. जे लोक इंस्टाग्रामवर बघत आहेत त्यांच्यासाठी सांगतो फक्त की तुम्हाला फक्त व्हिडिओ आणि ऑडिओ एवढंच दिसणार आहे, पण झूमवर जे लोक आहेत त्यांना लाईव्ह लिंक सुद्धा, त्यांना लाईव्ह गोष्टी सुद्धा दिसणार आहेत. ओके. आवाज कमी आहे असं बोलत आहे. ठीक आहे. आता बघा आवाज. इज इट ओके नाऊ? ओके. ओके आवाज. गुड गुड गुड. चलो. व्हेरी गुड. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. सर्वात पहिली गोष्ट, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. तुम्ही पुन्हा त्याच उत्साहामध्ये, त्याच तयारीमध्ये इथे आलेले आहात, त्यासाठी तुमचे खूप 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 आभार. ओके. सो एकदा फुल टाईप करून टाका एनर्जी चॅटबॉक्समध्ये. टाईप एनर्जी इन द चॅटबॉक्स. एनर्जी, फुल एनर्जी इन द चॅटबॉक्स. एव्हरीबॉडी टाईप एनर्जी इन द चॅटबॉक्स. ओके. सो वेलकम बॅक एव्हरीवन. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या सेशन मध्ये. फुल एनर्जी. व्हेरी गुड व्हेरी गुड. ऑसम. चलो सर्वांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. चलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो. चला तर मी आता चॅट बॉक्स बंद करतो, सेशनला सुरुवात करतो पटापट, आपण वेळ वाया न घालवता. ओके. सो काल आपण काय शिकलो, आपण त्याच्यावर आधी एक नजर मारू की काल आपण काय शिकलो, काय गोष्टी आपण काल बघितल्या, आणि नंतर आपण पुढे जाऊ. ओके. सो आय होप इट इज ओके विथ एव्हरीवन. ओके. सो हा आमचा कस्टमर केअर नंबर आहे 7507253253. काही अडचण असली त्या नंबरला मेसेज करू शकता, आणि तुम्हाला एका वेगळ्या नंबरवरून सुद्धा मेसेज येत असतील त्यावर सुद्धा तुम्ही रिप्लाय करू शकता. ओके. एक गोष्ट मला आधी सांगायची आहे पुढे जाण्याआधी, सर्वांना खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा, बरेचसे लोक ग्रुपमध्ये ऍड होतात नंबर चोरण्यासाठी. ओके. बरेचसे लोक आहेत असे की जे नंबर चोरून घेण्यासाठी ग्रुपमध्ये ऍड होतात. आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावतो, पैसे खर्च करतो आणि लोकांना आणतो हे प्रोग्राम सांगण्यासाठी. पण काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. तर काही लोक तुम्हाला मेसेज करू शकतात, वेगवेगळे प्रॉडक्ट सांगू शकतात. ओके. तर त्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही आहे. कुणालाही कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ नका. तुम्हालाही मी आत्ताच सांगतो आधीच. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या टीम मधून जे काही ऍडमिन नंबर आहेत त्याच्यावरून जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट झाला किंवा त्याच्यावरून जर का मेसेज आला तरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. सॉरी. ते पण जर का मी पेमेंट बद्दल कधी बोललो तर मी पेमेंट बद्दल अजून काही बोललोच नाही. ठीक आहे. त्यामुळे कुणालाही पैसे वगैरे देऊ नका. तो आय होप इट इज क्लिअर विथ एव्हरी वन, राईट? त्यामुळे बरेचसे लोक चुकीचा फायदा घेतात, चुकीचे गोष्टी करतात. त्यामुळे त्याच्यापासून थोडं जपून राहा. दोन गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलं. एक, की तुम्हाला काही वेगवेगळ्या नंबर्सवरून मेसेज येऊ शकतात, त्यांना सरळ ब्लॉक करून टाका. ठीक आहे. कारण ते ते लोक आहेत की ज्यांना सिस्टम माहित नाही, आणि ते असंच इकडे तिकडे घुसून काही पण करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळे मग त्यांचा लॉस होतो. ठीक आहे. सो हे क्लिअर करून देतो मी. काल आपण काय बघितलं होतं ह्या गोष्टीवर आपण एकदा पटापट आपण रिव्ह्यू करू त्या गोष्टी आणि पुढे जाऊ. ठीक आहे. सो सर्वात पहिली गोष्ट आपण काल बघितली होती, 3 मिस्टेक. काय असे चुका करतो आपण जेव्हा आपण फेसबुक ऍड करत असतो. ओके. जेव्हा आपण फेसबुक ऍड शिकत असतो, जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग शिकत असतो, तेव्हा काय अशा 3 महत्वाच्या चुका करतो त्याबद्दल आपण काल बोललो होतो. ओके. सर्वांना आवाज येतोय ना? आता आता काही अडचण नाही, आवाज व्हिडिओ सगळं क्लिअर आहे. व्हिडिओ नसला तरी चालते, आवाज क्लिअर पाहिजे. ओके. ठीक आहे. जाऊ पुढं. काय अडचण नाही. ठीक आहे. फेसबुक ऍड काय असते ह्याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती काल, की फेसबुक ऍड कशी असते, त्याच्यासाठी पैसे कुणाला द्यावे लागतात वगैरे वगैरे, ते आपण समजलं होतं. ऑडियन्स याबद्दल आपण माहिती काल घेतली होती. आज ऑडियन्स बद्दल अजून डीप मध्ये आपण चर्चा करणार आहे. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी दररोज तुम्हाला काही ना काही गिफ्ट देणार. ओके. सो कालचं गिफ्ट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. बेसिक कोर्स 7 व्हिडिओचा तुम्हाला मी फ्रीमध्ये दिलेला आहे. प्लस त्या 7 व्हिडिओमध्ये पण अजून व्हिडिओ ऍड होणार आहेत. त्यामुळे ती जी लिंक आहे त्या लिंकला सेव्ह करून ठेवा. ती लिंक ग्रुपमध्ये पण मी शेअर केली होती. असं नाही झालं पाहिजे पुढच्या वेळेस त्याला 7 जोडी 14 पण व्हिडिओ त्याच्यामध्ये होऊ शकतात. ठीक आहे. कारण मी काही ना काही त्याच्यामध्ये ऍड करत राहत असतो. नंबर 4 आपण बघितलं होतं, फेसबुक पेज कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. तर आता मला फक्त चॅट बॉक्समध्ये एवढं जाणून घ्यायचं आहे, किती लोक इथं बसलेले आहेत ज्यांनी कालचा व्हिडिओ बघून फेसबुक पेज तयार केलं. किती लोक इथं बसलेले आहेत ज्यांनी फेसबुक पेज तयार केलं स्वतःचं. मी मोबाईलचा पण व्हिडिओ दिला होता,
मी लॅपटॉपचा पण व्हिडिओ दिला होता, कम्प्युटरचा पण व्हिडिओ दिला होता. किती लोकांनी पेज तयार केलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स, मी, टाईप मी इन द चॅट बॉक्स. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर का तुम्ही अजूनही पेज बनवलं नसेल तर तुम्हाला थोडंसं स्पीडअप करावं लागेल ना गोष्टी, स्पीडअप करावं लागतील गोष्टी. स्पीडअप करा आणि तुम्ही हे करा, पेज बनवलं पाहिजे तुम्ही. कोणीच नाही बनवलं पेज अजून? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके, जे लोक अब्सेंट होते येस्टरडे, व्हेरी गुड. सुधीरजी, सुधीरच नाव आहे ना? हा, सुधीरजी, तुम्ही अब्सेंट होते तर तुम्ही रेकॉर्डिंग का नाही बघितली सुधीरजी? आम्ही रेकॉर्डिंग तुम्हाला दिली होती. असं नका करू. असं कराल तर कसं होईल आपलं, मला सांगा तुम्ही. असं कराल तर कसं होईल? मग काय उपयोग नाही ना फ्री सेशन करून. 5 दिवस एवढे एफर्ट्स टाकून काय उपयोग नाही. बरोबर आहे की नाही? जर का तुम्ही एफर्ट्सच करणार नाही, जर का तुम्ही फॉलोच करणार नाही गोष्टी, तर मग काय अर्थ नाही. मग मग काय आपण, हे बघा, मी कालच सांगितलं होतं, कालची रेकॉर्डिंग तुम्ही बघा, मी काल सांगितलं होतं की फक्त इथे येऊन कीर्तन ऐकणारे लोक नाही पाहिजे मला. आले, ऐकलं ऐकलं, अरे वा वा वा, बोर झालं काय, हा एक्झिट करून टाका, चाललो मी घरी. असं करून आपण कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. आय एम लिटिल बिट हार्ड. ओके, थोडंसं बोलण्यासाठी मी कठोर आहे, पण तुमच्या फायद्याची गोष्ट आहे ते. ठीक आहे? ठीक आहे ना? सो प्लीज, आय रिक्वेस्ट एव्हरीबडी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट, की ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण करा प्लीज. नाही तर मग काय माहिती आहे का, 5 दिवस जातील, मग तुम्हाला असं वाटेल की अरे यार काहीच नाही, काहीच झालं नाही. झालं नाही, नाही तुम्ही केलं नाही. सांगितलं तर होतं, दिलेलं होतं सगळ्या गोष्टी. ओके, सर्व काही दिलेलं आहे. ओके, ज्यांचा पेज आहे ऑलरेडी त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? ठीक आहे. ओके. सो नाव नेक्स्ट, चला पुढे जाऊ आपण. जेव्हा मी क्वेश्चन आन्सर विचारेल तेव्हा क्वेश्चन टाकायचे. ठीक आहे? टार्गेटिंग आपण काल बघितलं होतं की टार्गेट कसं करतात. ठीक आहे? टार्गेट कसं करतात लोकांना हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, तर आज आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहे. पण तत्पूर्वी सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे. काय रिक्वेस्ट आहे? कालच्या सारखीच रिक्वेस्ट. ग्रुपमध्ये जा पटापट आणि मेसेज टाका, सेशन चालू झालेला आहे, प्लीज जॉईन करा. चला पटापट, 2 मिनिटामध्ये, 2 मिनिटाचा, 1 मिनिटाचा वेळ देतो. पटापट ग्रुपमध्ये जा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, ज्या ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात, आणि तिथं फक्त एवढा मेसेज टाका, सेशन सुरू झालेले आहे, लगेच जॉईन करायचे आहे. सेशन सुरू झाले आहे, जॉईन करा लगेच पटापट प्लीज. Go to that group and send a message. I'm waiting for your message, everybody. Do it fast right now. Everyone, very good. पहिला मेसेज आला, व्हेरी गुड. दुसरा आला, व्हेरी गुड. गो टू द ग्रुप, ज्या कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल, सगळे ग्रुप ओपन आहेत, त्या ग्रुपमध्ये जा आणि मेसेज टाका, सेशन सुरू झालेले आहे, प्लीज जॉईन करा. सेशन सुरू झालेले आहे, प्लीज जॉईन करा. हे बघा, आपली पण तेवढीच ड्युटी आहे, जेवढी माझी ड्युटी आहे तेवढीच तुमची पण ड्युटी आहे. जेवढं माझं काम आहे तेवढं तुमचंच काम, तुमचं पण काम आहे. तुमचे मित्रमंडळी जे काही, ज्यांना तुम्ही ओळखत पण नाही, त्यांनी जॉईन केलं पाहिजे सेशन, त्यांनी अटेंड केलं पाहिजे, त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे. ठीक आहे? मी तुम्हाला ओळखतो नाही, तुम्ही मला ओळखता, थोडंफार ओळखता, बट स्टील आय एम डुईंग फ्री सेशन फॉर यू, राईट? सो प्लीज टेक मॅक्सिमम ऍडव्हान्टेज ऑफ दिस. आणि मी तर नेहमी सांगत असतो की तुमच्या मित्रांनाही शेअर करा, तुमच्या परिवाराला बोलवा, काही अडचण नाही. अहो, 5 दिवस सेशन फ्री है ना, एंजॉय इट. वाई यू आर थिंकिंग अबाउट आफ्टर 5 days? अभी 5 दिन बाद क्या होगा? अरे भैया, पहले 5 दिन तो एंजॉय कर लो. यस नो इन द चैट बॉक्स एवरीवन. सही है कि नहीं? गलत बोल रहा हूँ कि सही बोल रहा हूँ? है ना? टाइप एजी इन द चैट बॉक्स, एजी फॉर एग्री, राइट? ओके, चलो. सो आई होप डाल दिया होगा बहुत सारे लोगों ने. चलो आगे बढ़े. वेरी गुड. झूम वाली लिंक भी डाल दो यार, कोई तो भी कॉपी करके. झूमची जी लिंक आहे ते पण टाकून द्या कोणीतरी कॉपी करून. चला, जाऊ पुढे मग आता. सुरुवात करू आजच्या दिवसाला. चला, चॅटबॉक्स बंद करून टाकू आता, म्हणजे डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे तुम्हाला. चला. पॉवर ऑफ सोशल मीडिया, आजचा विषय काय आहे आपला? पॉवर ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाची काय पॉवर आहे बघा, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या ज्या कुठल्या कस्टमर पर्यंत पोहोचणार आहात, बरं बघा, हे फार इंटेन्सिव्ह आणि डीप सेशन आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. तुम्ही ज्या कुठल्या कस्टमर पर्यंत पोहोचणार आहात किंवा पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहात, तो कस्टमर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. कुठं? सोशल मीडियावर. बरोबर आहे? तो एकतर फेसबुकवर असेल, एकतर इंस्टाग्रामवर असेल. हे दोनच प्रकारचे ऍड आपण शिकतोय आता. ओके, गुगल ऍड आहेत, युट्यूब ऍड आहेत, ते पण शिकवतो मी, पण तो भाग नंतरचा आहे. राईट? सो आता मुद्दा हे आहे की तो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असला पाहिजे, म्हणजेच तो सोशल मीडियावर असला पाहिजे. तर सोशल मीडियाची पॉवर काय आहे याला आपण थोडंसं समजून घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे? सो बिफोर गोईंग अहेड, सर्वांना मनापासून मी थँक्यू म्हणू इच्छितो, मनापासून थँक्यू. अगदी हृदयाच्या, काय म्हणतात त्याला, मेरे हृदय के गहराई से मैं आप सभी को बहुत बहुत दिल से धन्यवाद करना चाहता हूँ. त्याचं कारण काय आहे? का बरं धन्यवाद करताय बाबा तुम्ही? त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी.
त्याचं कारण हे आहे की तुम्ही कालही इथे होते आणि तुम्ही आजही इथे आहात. आय रिअली लव्ह युअर कमिटमेंट. आय लव्ह युअर कमिटमेंट. एवढं कमिटमेंट जर तुम्ही ठेवलं पुढचे अजून 3 दिवस, आणि असंच कमिटमेंट जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेवलं, तर लवकर पुढे जाल. तुम्हाला सांगतो मी, जिथं कुठं असाल तुम्ही, ज्या कुठल्या क्षेत्रात असाल, लवकर पुढे जाल तुम्ही, कमिटेड असाल तर. क्योंकि जो सोचो ना उसको कंप्लीट करो. खतम बात. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगतो पुढे जाण्याआधी. बऱ्याच लोकांना कालचा व्हिडिओ दिसला नाही, की सर व्हिडिओ सापडला नाही आम्हाला. ठीक आहे, कालची रेकॉर्डिंगच दिसली नाही. सर्वांसाठी रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे. मी पुन्हा एकदा शेअर करून देईल आता. कृपया ते पाहून घ्या. किती लोक असे आहेत की ज्यांचा आज दुसरा दिवस आहे, टाईप 2 इन द चॅट बॉक्स. किती लोक असे आहेत की ज्यांचा आज पहिला दिवस आहे, टाईप 1 इन द चॅट बॉक्स. बघू किती लोक 2 वाले, किती लोक 1 वाले. पटापट पटापट आन्सर करा, मला समजलं पाहिजे. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. 1 वाले पण भरपूर लोक आहे. का बरं नव्हते काल तुम्ही? ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. रेकॉर्डिंग नक्की बघा पण, हा. नाही तर मला मग नंतर मला दोष नका देऊ की सर तुम्ही काय. तुम्ही रेकॉर्डिंग बघितली पाहिजे. आणि फक्त रेकॉर्डिंग नका बघू रे मित्रांनो. शेअर करा थोडंसं काही ग्रुपमध्ये की तुम्हाला कसा वाटला क्लास, चांगला आहे की नाही, बाकीच्या लोकांनाही बोलवा. राईट. ओके. चलो आगे बढे. चलो. ओके. ग्राउंड रूल्स काय आहे या क्लासचे, जे काल नव्हते त्यांना सांगावंच लागतील ना मला. ग्राउंड रूल्स, ग्राउंड रूल हा आहे की फुल प्रोग्राम अटेंड करा. पहिली गोष्ट तर 1 ते 5 दिवसाचा पूर्ण प्रोग्राम अटेंड करा. वेळ नाही, ऑफिसमध्ये आहात, बिझनेसमध्ये आहात, जॉबवर आहात, काही पण करत असाल, रात्री बघा प्रोग्राम, काही प्रॉब्लेम नाही. 1 तासाचा प्रोग्राम रात्री बघाल, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? रात्री बघा, रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे. 5 डेज लाईव्ह प्रोग्राम होणार आहे. आता हा प्रोग्राम लाईव्ह चालू आहे. आता या घडीला 5:12 झालेले आहे माझ्या घड्याळमध्ये. ठीक आहे. आजची तारीख 23 आहे. तर लाईव्ह प्रोग्राम आहे. ठीक आहे. प्रोग्राम वर्थ 10,000 रुपीज. हाच प्रोग्राम जर 10,000 रुपये मागितले असते तुम्हाला, तर दिले असते की नाही तुम्ही? काही लोकांनी ते दिले असते. मग कसे तुम्ही रेग्युलर अटेंड केला असते की नाही? बरोबर. मग माझं म्हणणं आहे, असं समजा की तुम्ही 10,000 रुपये दिले मला आणि तुम्ही अटेंड करा मन लावून. ठीक आहे. आता काही लोक म्हणतील की आम्ही तर 10,000 रुपये दिलेच नाही. पण तुमची फीस काय आहे माहिती आहे का? तुमचा वेळ. तुमच्या आयुष्यातला वेळ जो आहे तोच तुमची फीस आहे माझ्यासाठी. सो प्लीज मेक श्योर कि आप 100% यहाँ पे रहो और 100% अटेंड करो. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. शुरुआत ही मत करो उस चीज की जो आप खत्म नहीं कर सकते. समजून घ्या की आपल्यामध्ये ते नाही आहे, ते कॅपॅसिटी. आपण त्या कामाचे नाही आहे, द्या सोडून. नका करू. आणि जर करायचं असेल तर 100% करा, काही पण हो मग तिकडे. ओके. नेक्स्ट, राईट युअर क्वेश्चन इन द नोटबुक. नोटबुकमध्ये तुमचे क्वेश्चन लिहत चला. शेवटी सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो मी. कालही दिले होते. 1 तासाचा क्लास काल 1.5 तास झाला होता. काही प्रॉब्लेम नाही मला. 1.5 तास होऊ द्या, 2 तास होऊ द्या. आय एम रेडी टू हेल्प यू. तुम्ही तयार आहात का, हा मुद्दा आहे. ठीक आहे. आणि जर याच्यानंतरही तुम्ही नाही करू शकत असेल ना, तर समज लो भैया प्रॉब्लम तुम्हारे में है, मेरे में नहीं. या किसी में भी नहीं है प्रॉब्लम, तुम्हारे में है प्रॉब्लम. तो वो प्रॉब्लम को निकालो पहले. ठीक है. Q&A विल बी ऍट द एंड ऑफ द सेशन. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. पेशन्स ठेवा. हे सांगा सर, ते सांगा सर, पेशन्स ठेवा. सगळं सांगतो मी. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. वन्स अगेन आय एम टेलिंग यू. एक्सपर्ट लोकांसाठी हा क्लास नाही आहे. तुम्ही एक्सपर्ट असाल, आय एम सॉरी, आय कांट हेल्प यू. तुम्ही बिगिनर असाल, शिकण्याची तयारी असेल, कुणाकडे कुणाची तरी ऐकण्याची तयारी असेल, दिस क्लास इज फॉर यू. ओके. ओके. सो रूल्स आर क्लिअर. चलो टाइप CLR इन द चॅट बॉक्स. रूल्स आर क्लिअर. टाइप CLR इन द चॅट बॉक्स. नाव लेट्स अंडरस्टँड फेसबुक पेज डिझाईन अँड ऑडियन्स. हे आपण काल बघितलं होतं. फेसबुक पेज डिझाईन तुम्ही केलं असेल असे मी अज्युम करतो. नसेलही केलं तर आज करून घ्या. व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. तुमच्या मित्रांना मागा, ग्रुपमध्ये टाका. काय करायचं ते करा, पण ते घ्या, करून टाका. ठीक आहे. एवढे कमिटेड लोक असेल तरच फायदा होईल भाऊ. तुम्हाला सांगतो मी. हे काय आहे? टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. काय आहे हे? काय आहे हे? मनी. काय आहे हे? बघू कोण बरोबर. मोती. व्हेरी गुड. मोती आहे हा. कुठं असतो मोती? मोती कुठं असतो? टाईप इन द चॅट बॉक्स. कुठं असतो मोती? शिंपल्यात? नाही नाही, शिंपलं कुठं असते? समुद्रात. समुद्रात कुठं? समुद्रात कुठं? अजूनही बरोबर आन्सर नाही दिलं तुम्ही. खोलवर, रोशनजी. व्हेरी गुड. कुठं असतो? खोलवर असतो. मोती कुठं असतात? शिंपल्यात असतात. आणि शिंपला कुठं असते? खोलवर असते. सो गहराई में होते हैं मोती. कहाँ पे होते हैं? गहराईयों में. सो याचा अर्थ आहे की जेवढे जेवढे दिवस पुढे जातील, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, तेवढं तेवढं इंटेन्स नॉलेज तुम्हाला भेटत जाईल. तेवढं तेवढं डीप गोष्टी भेटत जाईल. आता काही लोक म्हणतील की रेकॉर्डिंग आहे ना, रेकॉर्डिंग कोणी बघत नसते, लक्षात ठेवा. फार कमी लोक असतात कमिटेड. त्यामुळे लाईव्ह अटेंड करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. इज इट क्लिअर एव्हरीवन? आगे बढे. व्हेरी गुड व्हेरी गुड. अशी अशी आपल्याला काय पाहिजे? जोश पाहिजे चॅटबॉक्स मध्ये. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. चलो आगे बढे. सो देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. सगळ्यात पहिला सेशन आहे आपला आजचा. देर इज नो शॉर्टकट. सर 2 दिन में सिखा दो, 3 दिन में सिखा दो, 5 दिन में सिखा दो. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. 1 घंटे में सिखा दो सर.
असं जर माझ्याकडे असतं ना, मी सांगतो तुम्हाला, मी खरंच सर्वांना जिनी बनवून टाकलं असतं. सगळ्यात पहिले तर मी स्वतःसाठी केलं असतं, नंतर मी सर्व लोकांना एकदम लखपती करोडपती बनवून टाकलं असतं. असं काही नसते. देर इज नो शॉर्टकट. यू हॅव टू टेक एफर्ट्स. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू टेक एफर्ट्स? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. कालच विचारलं तुम्ही, हाऊ मेनी पीपल आर रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, ते पण ऐकून घ्या. चॅटबॉक्स मध्ये जर का टाईप करत नसाल तर युनिव्हर्स तुम्हाला पाहत आहे. याचा अर्थ आहे की तुम्हाला पाहिजे नाही त्या गोष्टी लाईफमध्ये. इफ यू आर नॉट टायपिंग इट मीन्स यू डोंट वॉन्ट दोज थिंग्स इन युअर लाईफ. इफ यू वॉन्ट काइंडली गो अँड टाईप. कारण की तुम्ही फक्त टाईप नाही करत आहे, तुम्ही तुमच्या माइंडला मेसेज देत आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. तुम्ही फक्त टाईप करत नाहीये, तुम्ही तुमच्या माइंडला मेसेज देताय की मला हे पाहिजे आहे. आय वॉन्ट दिस इन माय लाईफ. ओके. सो नाव टुडेज टॉपिक इज पॉवर ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाची काय पॉवर आहे. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते Q&A मध्ये टाईप करा. ठीक आहे. टाईप इन Q&A. वॉट एव्हर यू हॅव क्वेश्चन प्लीज गो अँड टाईप इन द Q&A. ओके. सो पॉवर ऑफ सोशल मीडिया. व्हॉट इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया? तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये किती लोक फेसबुक युजर आहेत? किती आहेत माहित आहे का तुम्हाला? 366.85 मिलियन. किती आहेत? 366.85 मिलियन. आता याचा अर्थ काय? काही लोक म्हणतील ह्याचे आता आम्हाला माहितीच नाही याचा अर्थ काय. जवळजवळ 36.7 करोड लोक असे आहेत की जे फेसबुकचा वापर करतात. सोशल मीडिया नाही म्हणत आहे मी. सोशल मीडिया वापरणारे याच्यापेक्षा जास्त आहेत. फक्त फेसबुकचा वापर करणारे एवढे आहेत. हा डेटा कोणाचा आहे? हा गुगल डेटा आहे. हा काही मी सांगत नाही. पण तुम्हाला काय वाटते सांगा बरं. तुम्हाला काय वाटते चॅटबॉक्स मध्ये सांग, किती लोक भारतामध्ये सोशल मीडिया वापरत असतील किंवा इंटरनेट वापरत असतील? 140 करोडच्या आसपास आपली जनता आहे. आता किती लोक वापर, तुम्हाला काय वाटते? तुमचा आन्सर महत्वाचा आहे गुगलपेक्षा. तुम्हाला काय वाटते? टाईप इन द चॅट बॉक्स. 90%, 95%. व्हेरी गुड. अजून अजून 90%, 95%, 100%, 100 करोड, 42 करोड. ठीक आहे. 90% व्हेरी गुड. 95%. ठीक आहे. गुड आन्सर्स. तुम्हाला काय वाटते हे जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण की बिझनेस तुम्हाला करायचा आहे. ओके. आपले आकडे फार महत्वाचे आहे, कारण गुगलचे आकडे चुकीचे असू शकतात. आपल्याला काय वाटते हे महत्वाचं. आता पुढचा प्रश्न लक्षात घ्या, मी काय सांगतो. पॉवर ऑफ सोशल मीडियावर बोलत आहे आपण. पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारतो, तुम्हीच उत्तर द्यायचं. तुम्ही जे उत्तर द्याल तेच माझ्यासाठी खरं आहे. मी काही सांगत नाही तुम्हाला, तुम्हीच उत्तर द्यायचं. तुम्हीच सांगायचं की हे असं आहे. माझं गुगल म्हणते की 36.7 करोड लोक आहेत. म्हणजे जवळजवळ 37 करोड लोक आहेत जे फेसबुकचा वापर करतात. फक्त फेसबुक. इंस्टाग्राम नाही, युट्यूब नाही, त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही. फक्त फेसबुक म्हणत आहे मी. तुम्ही जो आकडा सांगितला तो आहे 80 ते 90%. बरोबर आहे. ओके. आता पुढे जाऊ आपण. लक्षात घ्या. ऍव्हरेज टाइम स्पेंट ऑन सोशल मीडिया. काय वाटते तुम्हाला, एक व्यक्ती एका दिवसामध्ये किती तास सोशल मीडियावर घालवत असेल? चला चॅट बॉक्स ओपन करतो मी. सांगा चॅट बॉक्स मध्ये, एक व्यक्ती एका दिवसात सोशल मीडियावर किती तास घालवत असेल? 7 ते 8 तास. ओके. 4 तास, 5 तास, 5 तास, 4 तास, 5 तास, 2 तास, 2.5 तास, 10 तास, 8 तास, 9 तास, 5 तास, 6 तास. पूर्ण वेळ सोशल मीडियावरच असतात, म्हणजे ऍटलिस्ट 4 आवर्स, 5 आवर्स. व्हेरी गुड. ठीक आहे. गुगलचा जो डेटा आहे तो काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. ओके. गुगलचा काही घेणदेण नाही आपल्याला, पण मी तुम्हाला सांगतो. मी गुगलचा डेटा किती होता माहिती आहे का? 2.5 तास. 2.5 आवर्स. पण मला नाही वाटत की 2.5 तास आहे. काय वाटते तुम्हाला? याच्यापेक्षा जास्त स्पेंड करते प्रत्येक माणूस. बरोबर आहे की नाही? जर का आपल्या आसपास बघा, तुम्ही घरातले लोक बघा, आसपास बघा, ऑफिसमध्ये बघा. मला असं वाटते, म्हणजे माझी गट फिलिंग आहे. ओके. तुम्ही जे बोलले ते पण बरोबर आहे आणि माझी गट फिलिंग आहे. आता तुमच्या सर्वांचा जर ऍव्हरेज काढला तर तो ऍव्हरेज काय म्हणते माहिती आहे का? की कमीत कमी एक व्यक्ती, हॅलो, एक व्यक्ती सोशल मीडियावर कमीत कमी 5 तास घालवत असेल. काय वाटते तुम्हाला? 5 तास. बरोबर आहे. 5 तास तर एका दिवसात घालवतेच घालवते माणूस. आपल्या ते लक्षात नाही येत, पण आपण 5 तास घालवतो. रील्स बघायला बसा तुम्ही, कुठे 1 तास जाते तुमचं माहित नाही पडत. येस और नो? किती लोकांनी अनुभव घेतला, अरे यार ते काम राहिलंच, हे रील्सच बघत बसलो मी. झालं का असं कधीतरी? मुद्दा हे नाही आहे की आपण किती वेळ सोशल मीडियावर असतो. आता मुद्दा हा आपल्यासाठी वेगळा आहे. आता बघा आपल्यासाठी काय मुद्दा आहे, लक्षात घ्या. पहिले तर तुम्ही स्वतःला असं पाठीवर थाप मारा की तुम्ही या वर्कशॉपमध्ये आहात. ठीक आहे. आता आपल्याला काय फायदा होईल याचा बघा. तुमचा कस्टमर, हॅलो, लक्ष द्या इथे. आता संपला तो विषय. लक्ष द्या इकडे. आता काय म्हणतो मी. तुमचा कस्टमर जर का सोशल मीडियावर आहे, ओके, आणि 5 तास आहे,
दिवसातून 5 तास. ओके. म्हणजे तुम्ही जर का एक ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट केली ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बद्दल बोलत आहात, ओके, किंवा प्रॉडक्ट बद्दल सांगत आहात, तर ही ऍड तासाला एकदा जरी त्याच्या पुढे गेली तर 5 वेळा जाईल का हो त्याच्या पुढे, सांगा बरं. 5 वेळा त्याच्या पुढे जाईल का? 5 टाइम्स त्याच्या पुढे जाईल का ही ऍडव्हर्टाइजमेंट तुमची? ठीक आहे. आन्सर आहे येस. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आता याच्यानंतरचा पॉईंट फार महत्वाचा आहे, तो लक्षात घ्या जरा. सायकोलॉजी असं म्हणते, गुगलवर जाऊन बघून घ्या, सायकोलॉजी है ना. सायकोलॉजी प्रमाणे एका व्यक्तीला, लिसन टू मी व्हेरी केअरफुली हा, एका व्यक्तीला जर का 7 वेळा, 7 टाइम्स एखादं प्रॉडक्ट दाखवलं किंवा ते प्रॉडक्ट त्याच्या समोर जर का गेलं, ओके, ते प्रॉडक्ट जर का त्याच्या समोर गेलं किंवा 7 वेळा त्याला जर का ते प्रॉडक्ट दिसलं, तर त्याला ते प्रॉडक्ट बाय करायची इच्छा होते. काय? बाय, विकत घेण्याची काय होते? इच्छा होते, डिझायर. हे सायकोलॉजी सांगते. ओके. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, मग याचा आम्ही काय करावं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता ऐका, मी काय सांगतो. जर का तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करू शकले तुमच्या प्रॉडक्टची, काहीही असेल तुमचं प्रॉडक्ट, ओके, तुमचं प्रॉडक्ट रिअल इस्टेट असेल, तुमचं प्रॉडक्ट मेकअपचं असेल, तुमचं प्रॉडक्ट ब्युटीचं असेल, तुमचं प्रॉडक्ट काही खाण्यापिण्याचं असेल, तुमचं प्रॉडक्ट समजा काही घालण्याचं असेल, कपडे बिपडे असेल, तुमचं प्रॉडक्ट कन्सल्टिंग सर्व्हिसेस असेल, काहीही असू शकते तुमचं प्रॉडक्ट. त्याची जर का ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली आणि त्याची जर का सोशल मीडियावर, ही जी जनता आहे, 36 करोड जी जनता आहे, या जनतेसमोर जर का ती ऍडव्हर्टाइजमेंट आणली आणि जर का 5-5 वेळा त्यांना तुमची ऍड दिसत आहे, ओके, तर तुम्हाला काय वाटते, हे लोक तुमच्या ऍड वर क्लिक करतील का? किंवा हे लोक तुमच्या ऍड वर रिस्पॉन्स करतील का? फक्त मला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे चॅट बॉक्समध्ये. थांबा, अजून नाही द्यायचं उत्तर. फक्त येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचं आहे. येस किंवा नो. किती लोकांना येस वाटते, किती लोकांना नो वाटते? नो असेल तर नो, काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, काहीच प्रॉब्लेम नाही, बिलकुल. आय विल 100% ॲग्री विथ यू. जर का तुम्हाला नो वाटत असेल तर फक्त मला एवढं सांगून द्यायचं की का तुम्हाला असं वाटतं की बाबा असं नाही झालं पाहिजे. ओके, याचे मी काही प्रूफ दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, प्रूफ दाखवतो याचे काही. ठीक आहे, ते करतील तुम्हाला. राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. आता तुम्ही म्हणाल की मी हे फक्त सांगण्यासाठी सांगत नाही. 4 वर्षापासून, मागील 4 वर्षापासून मी हे काम करतो. मी डिजिटली शिकवतो लोकांना, वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. ओके. लॉकडाऊनच्या आधी, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. लॉकडाऊनच्या आधी मी ऑफलाईन प्रोग्राम करायचो हॉटेलमध्ये, आताही करतो असं नाही, बघून घ्या माझ्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन. ऑफलाईन प्रोग्राम आता मागच्या महिन्यातच झाला माझा, मार्च महिन्यामध्ये. सो ऑफलाईन प्रोग्राम मी आजही करतो, पण मागील 4 वर्षापासून मी ऑनलाईन प्रोग्राम करत आहे. मी शिकवत आहे. पण तुम्हाला मी एक सांगतो, 10% पेक्षा जास्त कधीच लोक रिपीट नाही झाले माझ्याकडे. महिन्याला कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये मी फेसबुकवर खर्च करतो. किती? महिन्याला 1.5 ते 2 लाख. जास्त नाही, 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करतो मी फेसबुकला. पण अजूनही असं नाही झालं की लोक रिपीट झाले, म्हणजे पहिल्या बॅचमध्ये जे लोक आले तेच पुढच्या बॅचमध्ये आले, तेच पुढच्या बॅचमध्ये आले. असं नाही झालं. प्रत्येक वेळी मला नवीन कस्टमर भेटले. म्हणजे जस्ट यू इमॅजिन की किती लोक आहेत. तुम्हाला मी हे सर्व लाईव्ह दाखवणार आहे की महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत, मुंबईमध्ये किती लोक आहेत जे फेसबुक वापरत आहेत, किती एजवाले किती लोक आहेत, किती लोकांना हे पाहायला आवडेल लाईव्ह. टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल लव्ह टू सी दिस लाईव्ह? टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स. कमीत कमी 20 लाईव्ह आले पाहिजे लिहून, तर आपण पुढे जाऊ. लाईव्ह 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 किती आले बघा, 20 आले का? एका व्यक्तीने 4 वेळा टाईप केलं तरी चालते, मला फक्त 20 लाईव्ह आले पाहिजे. व्हेरी गुड. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढच्या 10 ते 15 मिनिटात आपण ते बघू. ठीक आहे, 10 ते 15 मिनिटात बघू आपण की लाईव्ह, की कशा प्रकारे मुंबईमधले लोक तुम्हाला दिसतील, पुण्यामधले लोक, म्हणजे तुम्हाला दिसेल नंबर किती आहे. ओके. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. चलो, समजलं सर्वांना? ओके. नाव अंडरस्टँड वन थिंग बिफोर गोईंग अहेड. माझे एक स्टुडंट आहे, त्यांनी काहीतरी आपल्याला फीडबॅक दिलेला आहे. 2 मिनिटं ऐकून घेऊ आपण फक्त आणि मग जाऊ. का आज का जो गुड इवनिंग सर, आपका आज का जो प्रोग्राम था जूम सेशन, वो बहुत ही इजी एंड सिंपल वे से आपने एक्सप्लेन किया, जो आज तक हम लोगों ने काफ़ी वेबिनार्स ज्वाइन किए पर उसमें समझ नहीं आ रहा था. सो बहुत ही अच्छा सेशन था सर आपका. थैंक यू.
हेलो सागर सर, मुझे आपका वेबिनार बहुत अच्छा लगा। पहला ऐसा वेबिनार है जो मैंने कम्प्लीटली एंड तक देखा है, और आपने इतना बेहतरीन समझाया है कि कोई भी आसानी से उसे कैचअप कर ले। आपकी लैंग्वेज बहुत सिंपल है, जो हर अगर कोई किसी को नहीं आता है वो भी एकदम सिंपली वो फर्स्ट स्टेप में ही कुछ अच्छा सीख सकता है। तो थैंक यू सो मच। अब मैं सेकंड डे में स्टार्ट करना चाहूँगी आज कि कल क्या सिखाएंगे आप। थैंक यू सो मच। आप इतना फ्री में दे रहे हो, इतना लोगों के लिए सोच रहे हो, वही बहुत बड़ी बात है। थैंक यू सो मच। हे काही स्टुडंट आहेत जे मागच्या वेळी ज्यांनी आपला वर्कशॉप अटेंड केला आणि त्यांनी फीडबॅक दिला. आज मी तुम्हाला पण फीडबॅक मागणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला हे काही व्हिडिओ दाखवले मी की फीडबॅक देताना कसा द्यायचा आणि कसा शूट करायचा. ओके, नाव अंडरस्टँड. आय हायली अप्रिशिएट दोज हु इज इन दिस सेशन राईट नाव. आता जे जे लोक या सेशन मध्ये आहेत, आय हायली अप्रिशिएट ऑल ऑफ देम बिकॉज आय अंडरस्टँड दॅट यू हॅव पेशन्स. द वे यू डू एनिथिंग दॅट द वे यू डू एव्हरीथिंग. बघा, एखादी गोष्ट तुम्ही जशी करता तशीच तुम्ही सगळ्या गोष्टी करत असता. त्यामुळे जर का एखादी गोष्ट तुम्हाला अपूर्ण ठेवायची सवय आहे की अर्धी अर्धी करून सोडायची सवय आहे, तुम्ही कुठलीच गोष्ट आयुष्यात पूर्ण करणार नाही. तुम्हाला आता काही काही गोष्टी आठवत असतील की ज्या तुम्ही सोडल्या असतील लाईफमध्ये. माझं म्हणणं काय, सवय बदला, पूर्ण करायची सवय लावा. ठीक आहे. आज मी 3 बिझनेसचे एक्झाम्पल घेणार आहे. आता हा जो सेशन आहे पुढचा 15 मिनिटाचा, 10 ते 15 मिनिटाचा, हा तुमच्यासाठी माइंड बॉगलिंग होणार आहे. माइंड बॉगलिंग. ओके, म्हणजे दिमाग हिल जाएगा आपका, ऐसा ये सेशन होने वाला है. सो 3 बिझनेसचे एक्झाम्पल घेणार आहे मी. नंबर 1 रिअल इस्टेट, नंबर 2 ब्युटी सलून, आणि नंबर 3 रेस्टॉरंट. आता तुम्ही म्हणाले अरे सर, हॅलो, अरे सर काय इथं तुम्ही पाठांतर करून ठेवलं असेल, हे काय नाही काय, आमचे एक्झाम्पल घ्या तुम्ही लाईव्ह. किती लोकांना वाटते की लाईव्ह एक्झाम्पल घ्या आमचे. हे सेशन हे नाही घेत मी. चला, मी रिअल एस्टेटही घेत नाही, मी ब्युटी सलूनही घेत नाही, मी रेस्टॉरंटही घेत नाही. इथं कोण आहे असे पहिले 3 लोक. थांबा, चॅट बॉक्स उघडून ठेवा, मी काय सांगतो लक्षात घ्या. पहिल्या 3 चॅट ज्या येतील, पहिल्या 3 चॅट, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ओके, थांबा, अजून लिहायचं नाही या चॅट बॉक्स मध्ये. मी सांगेन तुम्हाला 1 2 3 तेव्हा लिहायचं आहे तुम्हाला. त्या 3 लोकांना मी अनम्यूट करेल. ओके, 3 लोक सिलेक्ट करेल मी. 3 लोकांना मी अनम्यूट करेल आणि त्यांचं बिझनेस मॉडेल की ते कशा प्रकारे फेसबुक ऍडचा वापर करू शकतात आणि त्यांना किती पैसे लावून किती प्रॉफिट होऊ शकते हे मी लाईव्ह सांगणार आहे. पहिली गोष्ट, संपलं नाही अजून. पहिली गोष्ट. नंबर 2, आता ज्यांचं नाव येणार नाही मग त्यांनी काय करायचं, कारण इथे आता 100च्या पेक्षा जास्त लोक आहेत, सर्वांचं तर मी सांगू शकत नाही. मग आता ज्यांचं नाव येणार नाही त्यांनी काय करायचं, सिंपल गोष्ट आहे. जसं जसं मी यांना सांगतोय तसं तसं त्यांनी आपल्या आपल्या डायरीमध्ये लिहायचं. ठीक आहे. ओके, तर तुम्हाला पण कमीत कमी थोडीफार काय म्हणतात त्याला क्लॅरिटी येऊन जाईल. रेडी? ओके. सो मी म्हणेल 1 2 3, आणि जसं मी 3 म्हणेल तुम्हाला तुमचं जे बिझनेस आहे त्याचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं नाव लिहायचं आहे. तर मी तुम्हाला 3 लोक सिलेक्ट करेल, एकेकाचं नाव घेईल, त्यांना आपण अनम्यूट करू, त्यांचा बिझनेस ओळखून घेऊ, त्यांचा काय पाहिजे त्यांना ते समजून घेऊ, आणि मग त्यांना आपण गाईड करू. ठीक आहे. मी अजून 1 2 3 म्हटलेलं नाही आहे. सो आय एम ओपनिंग दी डोअर्स ऑफ दी चॅट बॉक्स. मी 1 2 3 म्हणेल आणि मग आपल्याला सुरुवात करायची. ओके, रेडी? एव्हरीबडी रेडी? रेडी? ओके, रेडी टाईप करायची गरज नाही. रेडी आहात तुम्ही सर्व लोक? चला, 1 1 2 and 3. चलो, पहिले 3 लोक कोण आहे बघू आपण. चला, पहिले 3 म्हटल्यापेक्षा आपण जिथे आपला हात थांबून अजूनही टाईप करू शकता तुम्ही. प्लीज टाईप, गो हेड, प्लीज टाईप, प्लीज टाईप, प्लीज टाईप. टाईप करत राहा तुम्ही. जिथे कर्सर थांबेल तिथून आपण 3 लोक घेऊ. चला, ठीक आहे. चलो. सो लेट मी जस्ट 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. कर्सर, मंगेश. पॅकेज ड्रिंकिंग वाटर वाले मंगेश कोण आहे? हे पहिलं नाव आहे. ठीक आहे, लिहून घ्या, तुमचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, मंगेश पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. ठीक आहे. काउन्सिलर आम्ही एम आय काउन्सिलर कोण आहे? नंबर 2. ठीक आहे, नंबर 2 काउन्सिलर एम आय. आणि नंबर 3 आणि शेवटचे आहेत. बापरे, खूप सारे आलेले आहेत इथं. मेकओव्हर वाल्यांचं घेत नाहीये मी, त्यामुळे पण तरी पण चला ठीक आहे.
तिसरं नाव आहे मंजूस मेकओव्हर. ओके, ठीक आहे. नावं लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा नावं. हा, पहिलं नाव कोण होतं? मंगेश. दुसरं होतं AMIME. आणि तिसरं मंजू मेकओव्हर. ठीक आहे. चला, तर मंगेश पासून आपण सुरुवात करू. मंगेश, आर यू देअर? रेज युअर हँड. मंगेश, हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करणार आहे. चला, मंगेश पासून सुरुवात करू. मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या बरं का. मंगेश, मी तुम्हाला अलाउ करतो. आवाज येतोय माझा? अनम्यूट करा. हॅलो. हा, येतोय आवाज? हा, माझा येतो का? हा, मंगेशजी, काय करता तुम्ही? ऍक्च्युली सर, मी जॉब करतो आणि प्लस मी माझं पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं स्वतःचं ब्रँड बनवलं आहे, ॲक्वाजिया म्हणून. हा, थोडं तर जोरात बोलता का मंगेशजी? आवाज येत आहे का मंगेशजीचा सर्वांना? एव्हरीवन, सर्वांना आवाज येत आहे? बघा, जे 3 लोक आहेत, ते 3 लोकांनी तयार राहायचं आहे बरं का. तुम्हाला बोलावं लागणार आहे. एमी 2 नंबरवर, AMIME तुम्ही आहात, आणि 3 वर मंजूष आहेत. काय नाव आहे त्यांचं काय माहिती. ओके मंगेश, आवाज येतोय माझा आता तुम्हाला? हो हो सर. बरं, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर तुम्ही सेल करता, बरोबर आहे? येस सर. हा, तर कसं सेल करता मला सांगा. लक्ष द्या सर्वांनी इकडे. बॉटलमध्ये करता, कसं करता सेल? सर, हा बॉटल पण करतो आणि जार पण आहेत आपले 20 बरं. लिटर्स जार. बरं, काय नाव आहे तुमच्या बॉटलचं? माझं ब्रँड आहे ॲक्वाजिया म्हणून. सॉरी? ॲक्वाजिया, AQ AQ. AQUA JIA JIA. बरोबर आहे. येस. ओके, तर आता तुम्ही काय मार्केटिंग करता मंगेशसाठी? लक्ष देऊन ऐका सर्वांनी, हा, तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट होणार आहे. काय करता मंगेश तुम्ही आता? मार्केटिंग सर तसं म्हणजे सोशल मीडिया नाही, पण माउथ टू माउथ. प्लस मी हॉटेल्स वगैरे तिकडे भेट देतो. ग्रोसरी बरं. शॉप, रिटेलर्स वगैरे त्यांना जाऊन भेटून तशा ऑर्डर्स वगैरे घेतो. तर काही काही जे ब्रँडेड हॉटेल्स वगैरे आहे, PK बिर्याणी वगैरे, त्यांना हम्म. माझा माल जाते सर. पण बरं, आता हा, लक्ष देऊन वाटत ऐका, सर. मी काय सांगतो मंगेश, लक्ष देऊन ऐका. हं. तुमचं सर्वात मोठं म्हणजे तुमचे असे 10 गोष्टी सांगू शकतो मी, पण आता या सेशन मध्ये फक्त एक गोष्ट सांगतो. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. मंगेश, तुम्ही पण ऐका. येस तुम्हाला सर. सर्वात मोठं जो बिझनेस मिळू शकतो तो रेस्टॉरंट पासून मिळू शकतो का? येस, नो? येस, मिळू शकतो. मिळू शकतो. आता तुमचं कुठल्या सिटीमध्ये आहे हे काम चालू? सिटीचं नाव सांगा. पुण्यामध्ये. पुणेमध्ये. ओके, आता पुण्यातले समजा तुम्ही 50 मोठे रेस्टॉरंट फाइंड आउट केले, 50. ठीक आहे, हं. यांच्यापर्यंत तुम्हाला जायची गरज नाही. आता लक्षात घ्या मी काय सांगतो. हे फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. ठीक आहे, 50 जर का तुम्ही हे केले, ठीक आहे, हो. एका बॉक्समध्ये तुमच्या किती बॉटल्स असतात? 1 लिटर मध्ये सर 12 असतात. 12 अ, असतात. हा बॉक्स कितीला 12. होतो? तर आम्ही पुढे 95 वगैरे होतो. 95. आणि तुम्हाला येस. प्रॉफिट किती होते याच्या मागं? सर एक 30 रुपीज वगैरे मिळतात. किती? 30 रुपये? येस. 30 रुपये एका एका बॉक्स मागं, बरोबर आहे? येस. सगळं आलं त्याच्यामध्ये, मग बाकी सगळं हां म्हणजे हां, ट्रान्सपोर्टेशन खर्च वगैरे बिर्च सगळं. जाऊन ना हो 30 हो. रुपये येस. बरोबर आहे. चला, आता लक्ष द्या सर्वांनी, लक्ष द्या आता. हा, आता आपण मंगेशजी यांचं लाईव्ह तुमच्या समोर बनवत आहे. माझा काहीच एक्सपिरियन्स नाही या गोष्टीतला. ओके, तरी पण मी तुमच्या समोर बनवत आहे. मी तुम्हाला काही बने बनाया गोष्टी नाही सांगत आहे. तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल कुठल्याही सेशन मध्ये की लोक तुम्हाला फक्त तयार तयार केस स्टडी सांगतात. मी केस स्टडी इथं तुमच्या समोर तयार करून दाखवत आहे. ओके, डायरेक्ट तुमच्या समोर. आता लक्षात घ्या मंगेशजी, येस. सर्वात येस. पहिले तुमचं टार्गेट आहे रेस्टॉरंट. हं. असे तुम्ही 10. पहिले तर तुम्हाला टार्गेटेड ऑडियन्स शोधायचा असतो की तुम्ही बरोबर. नेमकं कुणाला टार्गेट करणार. ओके, हां. यू टार्गेट. सो आता सध्यासाठी आत्ता पुरती आपण या सेशन पुरते तुम्हाला रेस्टॉरंटला आपण टार्गेट करणार आहे. ओके, रेस्टॉरंट. ओके. ओके, हं. आता हे मी लाईव्ह पण दाखवेल तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं. नंतर रेस्टॉरंटला आपण टार्गेट करणार आहे. एक हं. ऍड लावली आपण फेसबुकला. ठीक आहे, त्या ऍडवर आपण 100 रुपये पर डे खर्च करू. किती? 100 रुपये 100 पर डे. रुपये. 3000 ओके. रुपये महिन्याला. ठीक आहे. ओके. हं. ओके, याच्यामध्ये दररोज आपण फक्त आणि फक्त रेस्टॉरंटला ऍड दाखवू की हे आमचं ॲक्वा, हे असं असं एक वॉटर आहे, हं. आणि याच्यावर आम्ही 10 बॉक्सवर 1 बॉक्स फ्री देतो. ओके. 10 बॉक्सवर 1 बॉक्स फ्री देतो, अशी काहीतरी स्कीम चालू आपण. ओके, त्याला ओके. म्हणून आपण ऑफर. ठीक हं. आहे, आणि याची ऑफर चालू. आता मला सांगा, जो रेस्टॉरंटवाला आहे त्याला कुठलंही पाणी विकलं तर काही फरक पडत नाही. समजलं? आजकाल नाही. लोकही काही एवढं विचारत नाही. फार फार हं. क्वचित लोक आहे की जे बिस्लरी बिस्लरी करतात, नाही तर हो, कोणतेही बरोबर. पाणी पितात लोक. फक्त पॅकेज वॉटर पाहिजे लोकांना. सिंपल आहे हे. बरोबर. तर आता इथे एक लक्षात घेऊ, आपण 100 रुपयाची ऍड लावली, 3000 रुपये आपण महिन्याचा खर्च करत आहे. दररोज दररोज ही या 100 रुपयामध्ये हं. जर का तुम्हाला 20च म्हणत आहे मी, काय दररोजच्या 20 लीड जरी आल्या, ओके. पुण्याला 30 दिवस, किती लीड झाल्या? 3 दुनी ठीक, ठीक. 600 लीड्स. 600 टिप्स. बरोबर आहे. हं. म्हणजे 600
रेस्टॉरंट जे काही छोटे मोठे रेस्टॉरंट असतील ते सर्व रेस्टॉरंटचा डेटा तुमच्याकडे येत जाईल. ओके. ओके, दररोज येत जाईल तुमच्याकडे डेटा. सर्वांनी लक्षात ठेवा, हे काय सांगत आहे मी, यांना काय सांगत आहे. दररोज हम्म. तुमच्याकडे हा 600 रेस्टॉरंटचा डेटा येईल हा. मंगेश. ओके सर. या 600 मधून 60 लोकांना तुम्ही कन्वर्ट करू शकाल का फोनवर? येस नो, काय वाटते तुम्हाला? हो सर. करू शकाल? शुअरली शुअरली. हो. 60 लोकांना करू शकाल? येस एक सर. रेस्टॉरंट वाला तुमचा एका वेळेस किती रुपयाचा, किती बॉक्स घेतो हे? एक 15-20 घेतात सर, म्हणजे काही काही 20 पकडू आपण, हो. 20 मिनिमम. येस. 20 बॉक्स घेतो. गुणेला 60 रेस्टॉरंट किती झाले? 1200. 1200 बॉक्स झाले तुमचे. एका बॉक्सवर किती भेटतात तुम्हाला? 30. 30 रुपये. येस. 12 × 36 किती झाले हे? 36,000. 36,000 रुपये. बरोबर आहे. ओके. ओके सर. हे आपण सगळ्यात कमीत कमी पकडलं. आता या 600 मधून जर का तुम्ही 100 केले समजा कन्वर्ट, तर अजून चांगली गोष्ट आहे. आणि ते 100 होऊ शकतात मंगेशजी, आरामात होऊ शकतात. हो आता हो. 36,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झालं मंगेशजी. खर्च किती झाला तुमचा? हो. 3,000 रुपये फक्त. येस सर. तो जो ट्रॅव्हलचा, हा, बॉटल नेऊन द्यायचा, तो जो खर्च आहे तो ऑलरेडी इथं पकडला आपण. हो बरोबर आहे. हो. तर त्यामुळे तो याच्यात पकडणार नाही आपण, तो ऑलरेडी पकडूनच हा, आपण ते प्रॉफिट ते काढलं इथं. मायनस बरोबर आहे. हे इकडे. हो. राईट. ओके सो सर. काय वाटते तुम्हाला, तुम्ही 3,000 रुपये खर्च करून मिनिमम म्हणत आहे मी, मिनिमम 36,000 रुपये तर करू शकता? येस और नो? येस सर. आता मला एक पुढची गोष्ट सांगतो मी, अजून संपलं नाही, लक्षात घ्या, लक्षात घेऊन ऐका सगळेजण. आता यांनी महिन्याला 600 लीड जनरेट केल्या, गुणेला 12 महिने, 12×72 किती लीड झाल्या यांच्याकडे? 7,200. याच्यामधले जर का मंगेशजी फक्त 10% लोक तुमचे कस्टमर झाले पुढच्या एका वर्षात, 720, तरी तुम्ही विचार करून घ्या, एका कस्टमरने जर 20 बॉक्स घेतले तर तुमचा आकडा कुठे जाईल एका वर्षात. समजलं का? आता हे हो, फक्त आणि ते एवढंच नाही. हे पण रिपीट पण होणार त्यामुळे. येस, फक्त एवढंच नाही, अजून तुम्हाला मी किती साऱ्या स्ट्रॅटजी सांगू शकतो की तुम्ही दिवाळीला त्यांना काही गिफ्ट द्या, काही ऑफर क्रिएट करा. ओके. बघा, तुम्हाला मार्केट से हटके कुछ करना पडेगा. समजलं? तर अच्छा. तुम्ही हा ब्रँड लाखोमध्ये घेऊन जाऊ शकता उद्या. ठीक आहे येस येस. मंगेशजी, आवडलं का मी जे सांगितलं तुम्हाला? हो हो सर. हो, पटलं. काय वाटते तुम्हाला, व्यवस्थित. काम करू शकते का हे? हो सर, म्हणजे बाकी व्यवस्थित आहे. आणि मंगेशजींना सांगितलं काम करू शकते का ते, बाकी लोकांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा एकदा. मंगेशजी यांना मी जी आयडिया दिली ही काम करू शकते का, किती लोकांना वाटते? वाटत असेल येस तर येस लिहा, वाटत असेल नो तर नो लिहा, काही प्रॉब्लेम नाही. मंगेशजी, तुम्हाला आवडली का आयडिया? हो सर, कारण का आपण एकदम मिनिमम सांगितलं मी तुम्हाला. आता हो, तुम्ही जर का 10% 10,000 रुपये अमाऊंट. खर्च केले ना महिन्याचे, तर मी तुम्हाला 3च महिन्यात लाख लाख रुपयाच्या वर घेऊन जातो. 3 महिन्यात. ओके, किती बरोबर सर. महिन्यात? 3 महिन्यात. 3 महिने. ओके, हो डन. सर. ओके चलो, सर. थँक यू ओके. सो मच मंगेशजी, थँक यू फॉर थँक युअर टाइम. नेक्स्ट अमी, AMI, आर यू रेडी? रेज युअर हँड. थँक यू मंगेशजी, थँक यू सो मच. आय होप यू लाईक द सॉल्युशन. हा, तुम्ही कोण आहात? येस, तुमचं नाव सांगा मॅडम, पूर्ण नाव सर सांगा. मी हॅलो सर. येस सर ऑडिबल? येस येस येस. हा, मी अमित छेडा हम्म. मुंबईवरून बोलते. बरं, काय करता तुम्ही? सर मी काउन्सिलर आहे, करिअर काउन्सिलिंग आणि चाइल्ड काउन्सिलिंग करते आणि हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंट कोच आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी लक्ष द्या आता इथे. ओके, सर्वांनी लक्ष द्या. हा प्रोग्राम फक्त सिरियस लोकांसाठी आहे. हु दोज आर नॉट सिरियस, दिस प्रोग्राम इज नॉट फॉर यू. ओके, सो गाईज लिसन टू मी. तुमचं पूर्ण नाव काय? अमित छेडा. अमी छेडा. ओके, अमीजी. ओके, सो किती ते किती वर्षाच्या मुलांना काउन्सिलिंग करता? सर काउन्सिलिंग सगळ्यांसाठी होतो आणि करिअर काउन्सिलिंग जे होतो ते 8वी ते 12वी पर्यंत, वय सांगा, म्हणजे वय. पुढे अबाउट 12 इयर्स. हा, अबाउट 12 टू 25, 12 इयर्स ते 24, ग्रॅज्युएट पर्यंत, म्हणजे 18 19. 19. ओके, सर्वांनी लक्ष द्या आता मी काय सांगतो. मुंबईमध्ये तुमचं ऑफिस आहे, बरोबर आहे? हा सर, फ्रीलान्सर आहे. हा, जे काही असेल ते मुंबईमध्ये आहे, बरोबर आहे? ओके ओके. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा, किती किती चार्ज करता एका विद्यार्थ्यासाठी अंदाज? अप्रॉक्स करिअर काउन्सिलिंग 3.5. 3,500 रुपये. ठीक आहे. येस सर. याच्यानंतर कुठला कोर्स देता का त्यांना? DMIT हे ते वगैरे वगैरे? ते वेगळं असतं ते सर. बरं, हे 3,500 रुपये चार्ज करता. हा, अजून कुठलं प्रोडक्ट कोणतं आहे तुमचं याच्यावरचं, की हेच आहे? ते DMITचा एक कोर्स आहे, हे आहे हम्म. ते. ते कितीला आहे? ते ते 10,000. 10,000. जो 3,500 वाला कोर्स घेतो तो 10,000 वाला घेतो का? नाही. काही लोक घेतात का? ते छोटे मुले असतात ना, त्यांचे घेतात. म्हणजे 10च्या मागं किती लोक घेतात अंदाजी? 2 लोक, 3 लोक 10च्या मागं?
हा 2-3. हम्म. सर्वांनी लक्ष द्या, स्ट्रॅटर्जी ही जवळजवळ एकच राहणार आहे, पण तुमच्या बिझनेसनुसार ते चेंज होते. लक्षात घ्या, आता लक्षात घ्या इथं. आता 12 ते 19 म्हणजे तुम्हाला कोणाला टार्गेट करावं लागेल? पॅरेंट्स, पॅरेंट्स. बरोबर आहे. तुम्ही एक हा. ऍडव्हर्टाइजमेंट लावली समजा मुंबईमध्ये, ठीक आहे, आणि पॅरेंट्सला टार्गेट केलं आणि त्यांना सांगितलं की एक फ्री सेशन आहे. हॅलो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली एव्हरीवन. एक फ्री सेशन घेते मी काउन्सलिंग या विषयावर. कोणते काउन्सलिंग? ओके. चाइल्ड काउन्सलिंग या विषयावर. ठीक आहे. ओके. यस ओके, सर. काउन्सिलिंग याच्यावर तुम्ही एक फ्री सेशन घेतलं. किती तासाचं? 2 तासाचं, 2 hours. ओके. आणि ओके. याच्या शेवटी तुम्ही त्यांना सांगितलं की मी एक 2 दिवसाचा कोर्स घेणार आहे, 2 days कोर्स. ठीक आहे, ज्याच्यासाठी मी ओके. फक्त चार्ज करणार आहे 499. किती लोक येतील आपल्या पाल्यासोबत? या पालक आणि पाल्य दोन्ही यायचं आहे, हजर राहायचं आहे. ऑनलाईन राहील ही सेशन, ऑनलाईन. 2 दिवस. 2 दिवसामध्ये किती शिकवणार तुम्ही त्यांना? दररोज 2 तास. किती? 2 तास. काय करणार त्यांना? शिकवणार तुम्ही, काउन्सिलिंग करणार, काही शिकवणार, काही टिप्स सांगणार, काही ट्रिक्स सांगणार, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. आता तुम्ही ओके काय सर. करणार? या 2 दिवसाच्या शेवटी हा तुमचा 3,500चा प्रोग्राम त्यांना सांगणार की मला माझी जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 3,500 रुपये माझी फीज आहे. आता इथे तुम्ही 3,500च्या ठिकाणी 5,000 जरी सांगितलं तरी हे लोक तुम्हाला देतील. का बरं? कारण सांगा का देतील? 2 दिवस आपण फ्री मध्ये दिले त्यांना ते एक्झॅक्टली, कोर्स. कारण 2 दिवसात ट्रस्ट बिल्ड झालेला आहे तुमचा. ओके. ओके. नाउ लिसन टू मी वेरी वेरी केअरफुली. अभी पैसे की तो बात हुई नाही अपनी. सगळ्यात मोठी गोष्ट, जर का तुम्ही 1,000 लोकांपर्यंत गेले फेसबुक ऍडच्या माध्यमातून, तर याच्यामधले 1,000 लोक जर तुमच्या या फ्री सेशन मध्ये आले, समजा दर आठवड्याला 250 लोक आले, 250, 250, 250, 250, एका महिन्यात जर का 1,000 लोक आले, तर या 1,000 मधले 100 लोक तुम्हाला 499 पे करतील. करतील की नाही? काय वाटते तुम्हाला? 499 फॉर 2 days सेशन, व्हेरी स्मॉल अमाऊंट. येस सर. आता जर मी म्हटलं की माझं एक सेशन आहे 2 दिवसाचं, त्याच्यामध्ये मी शिकवणार आहे की हाऊ टू अर्न ऑनलाईन, आणि त्याची फक्त 499 रुपीज फीज आहे. आता मी 5 दिवस तुम्हाला फ्री शिकवलं, देसान की नाही तुम्ही 499 मला? राईट सर. डोळे लावून देऊन टाकणार तुम्ही, विचारही नाही करणार देऊ की नाही. समजलं का? कारण तुम्ही अरे बापरे, येस. 5 दिवस या माणसाने एवढं शिकवलं, देऊन टाकणार तुम्ही. 100 लोकांनी 499 दिले, किती झाले तुमचे इथे? 50,000 रुपये. बरोबर आहे. राईट. आता या 100 पैकी जर पुढे 30 लोकांनी जरी तुम्हाला 5,000 रुपये दिले, 4,999 जे मी म्हणतोय, तर इथे झाले तुमचे किती? 1.5 लाख रुपये. झालं का? किती झाले? 1.5 आणि 50, 2 लाख रुपये झाले तुमचे. ओके. येस. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हे 1,000 लोक आणायसाठी मला किती पैसे लागतील? मॅक्सिमम तुम्हाला 10,000 रुपये लागतील फेसबुकला. म्हणजे 10,000 रुपये लावून तुम्ही किती अर्निंग केली? 2 लाख रुपये. समजलं का? मी काय म्हणतो, चला 2 लाख नाही झालं अम्मी मॅडम, 1 लाख जरी झालं तरी तरी आर यू हॅपी? येस सर. बस, खतम बात. डू यू लाईक माय फॉर्म्युला? येस, नो? सर एक क्वेश्चन कॅन आय येस, येस, आस्क? येस, येस, येस. सर आता हे पॅरेंट्स बोलताय तुम्ही 12 ते 19 वर्षाच्या पर्यंत आपल्याला पॅरेंट्स टार्गेट करायचे, तर आपल्याला काय असं पर्टिक्युलर लिहावं लागतं? चला We have- चला, व्हेरी गुड क्वेश्चन. किती लोकांना पाहायचं आहे लाईव्ह मध्ये? हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू सी लाईव्ह? टाईप सर मला तर पाहायचं आहे. टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स. बघा, तुम्ही पण बघून घ्या, सर्वांनी बघा. हे बघा, तुमच्या समोर ओपन करतोय मी आता स्क्रीन. सर्वांनी लक्ष द्या इकडे. ओके. आय गॅरंटी यू, हॅलो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. Yes, sir. I guarantee you guys, everybody, I guarantee you, nobody will teach you like me in all over the Maharashtra. I guarantee you. Okay. येस सर. बघा आता इथं मी काय सांगतो तुम्हाला. आता वॉटर प्युरिफायर त्यांचं पहिले जे आपले मंगेश सर होते त्यांचं पण बघू आपण, आणि यांचं पण बघू Yes, आपण. हे बघा, हे आहे तुमचं फेसबुकचं ऍड अकाउंट. याला ऍड अकाउंट म्हणतात. हे असं तयार होते. आता इथे क्रिएट वर बटनवर क्लिक करतो आपण. मी ते ऍड समजावून नाही सांगत हा, सगळ्यात लक्षात घ्या. मी फक्त एवढं सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला कुठं ते हे करायचं आहे, म्हणजे ते कुठं सिलेक्शन होते पॅरेंट्सचं आणि ते कुठं सिलेक्शन होते रेस्टॉरंटचं, ते सांगत आहे. ऍड समजावून नाही सांगत आहे मी. हे बघा, इथे मी ऍड सिलेक्ट केली, अवेअरनेस कंटिन्यू केलं. लक्ष देऊन ऐका. इथे हे बघा, इथे 2 नंबरचा कॉलम असतो ज्याला म्हणतात ऍडसेट. या ऍडसेट मध्ये मी गेलो. या ऍडसेट मध्ये गेल्यावर मी इथे खाली आलो. इथे तुम्हाला बिहेवियर ट्रॅकिंग करायचं असते तुमच्या कस्टमरचं. मी सांगितलं होतं आता की तुम्ही कुठे राहता. आता समजा एक्झाम्पल मंगेश सरांचं एक्झाम्पल, आम्ही मॅडमचं एक्झाम्पल घेऊ. आम्ही मॅडम मुंबईत राहतात. हे बघा, इथे यांनी टाकायचं मुंबई. ठीक आहे, मुंबई लिहिलं का? मुंबई लिहिलं. आता यांना ऑनलाईन घ्यायचं असेल, ऑफलाईन घ्यायचं असेल, कसंही करू शकतात. मुंबई लिहिलं, याला मी ओके केलं. आलं मुंबई. इथं 25 मिनिटं दाखवत आहे. सॉरी, 25 मिनिटं नाही, 25 मीटर. आता यांना असं वाटलं की अजून मला बाहेरचं पाहिजे, सिटीच्या बाहेरचं, तरी पण हे करू शकतात, वाढवू शकतात इथं रेडियस. हे झालं एक एक गोष्ट. म्हणजे तुम्ही सिटी टार्गेट केली. आता आता खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही एज टार्गेट करणार.
आता तुम्हाला मुलांना टार्गेट करायचं आहे, पण मुलांसाठी कोणाला टार्गेट करावं लागेल तुम्हाला? पॅरेंट्सला. तर मॅक्सिमम मिनिमम एज किती ठेवायचं? 25. आता इथे खाली यायचं, लक्षात घ्या. लँग्वेज, कुठले लँग्वेज बोलणारे लोक पाहिजे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं, मराठी, हिंदी, इंग्लिश. त्यानंतर इथं ऑडियन्स सजेशन आहे, इथे क्लिक करायचं. आता हे तुम्हाला मी ऍड नाही शिकवत आहे, मी फक्त दाखवत आहे तुम्हाला कुठं होते ते. इथं एज सिलेक्ट करू शकता तुम्ही, की पॅरेंट्सची काय एज असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही इथे डिटेल टार्गेटिंग मध्ये जाता, इथे तुम्ही फक्त एवढं लिहा, पॅरेंट्स. बघा, पॅरेंट्स. कोणते पॅरेंट्स पाहिजे तुम्हाला मॅडम? 12 ते 17, 18, बरोबर आहे. हे बघा, आहे का 13 ते 17? पॅरेंट्स विथ टीनेजर 13 ते 17, आले का? याला सिलेक्ट करा. पॅरेंट्स विथ 18 ते 26, आले का? चिल्ड्रेन, पॅरेंट्स विथ 6 to 8, सगळं आहे इथं. ठीक आहे, क्लिअर आता आम्ही मॅडम? येस, नो इन द. येस सर. येस सर. समजलं का येस सर. कुठं करायचं आता? इथं येस करायचं ते. येस. आता ते मंगेश सर, मंगेश सर तुम्ही पण बघून घ्या, तुम्हाला रेस्टॉरंट टार्गेट करायचं आहे ना, इथं फक्त एवढं लिहायचं, रेस्टॉरंट. पण हे जे मी सांगत आहे बघा, आलं का? रेस्टॉरंट डायनिंग. ठीक आहे, हे बघा, आलं का? आता फक्त एवढं लक्षात ठेवा, एवढं करून नसते होत, याच्या मागे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. काही लोकांना असं वाटतं की हा एवढं आलं म्हणजे झालं. त्याच्या मागे भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी असतात. एवढी तर करावंच लागेल. प्लस तुमचं तशी डिझायनिंग तशी असली पाहिजे, प्लस तुमची ऍड कॉपी तशी असली पाहिजे. ह्याच्यासाठी मी सांगत असतो की तुम्हाला सपोर्टची गरज पाहिजे असते. याच्यासाठी मी सांगत असतो की तुम्हाला एक मेंटर पाहिजे. इज इट क्लिअर आम्ही मॅडम? यू लाईक द आयडिया? येस येस. येस, आय लाईक द आयडिया सर. व्हेरी थँक्यू थँक्यू. सर. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्यू मच सर. फॉर जॉईनिंग. तिसरं तिसरं नाव काय होतं? मंजुषा, काय नाव होतं? असंच काहीतरी नाव होतं. आहेत का अवेलेबल? हँड रेस करा. येस. बरं, ह्या दोन लोकांचा तुम्ही आयडिया ऐकलं? या दोन लोकांना मी सॉल्युशन दिलं. किती लोकांना वाटते की आय एम अ राईट पर्सन, और आय एम एबल टू गिव्ह यू सॉल्युशन फॉर युअर बिझनेस? हाऊ मेनी पीपल फील दॅट? टाईप मी इन द चॅट बॉक्स दॅट आय एम एबल टू गिव्ह यू सॉल्युशन. बघा, इथं 2 मिनिटात 3 मिनिटात जर का मी हे सॉल्युशन तुम्हाला देऊ शकतो, जस्ट इमॅजिन की इफ आय एम विथ यू फॉर नेक्स्ट लाईफ टाईम. लाईफ टाईम. हॅलो, पुन्हा एकदा सांगतो, लाईफ टाईम. whenever you get problem, just talk to me, I will be guiding you. क्या होना चाहिए उसका चार्ज भैया? 1-8 लाख रुपए? किती व्हायला पाहिजे चार्ज? 1-2 लाख रुपये तर घ्यायला पाहिजे कमीत कमी, आहे की नाही? पण काही घेणार नाही मी तेवढे, काळजी नका करू. कारण माझं मिशन आहे वेगळं. ठीक आहे. नो म्हणतात मॅडम. दुसऱ्यांचा ऍड करता कसं करतं ते सांगा प्लीज. अहो, असंच करायची दुसऱ्याची पण ऍड, जशी आपली ऍड करतो तशी दुसऱ्याची ऍड करायची. काय त्याच्यात? क्वेश्चन आन्सर घेऊ आपण शेवटी. लिहून ठेवा, लिहून ठेवा प्रश्न. ओके, राईट पर्सन वाटतो मी तुम्हाला? वाटतो तुम्हाला राईट पर्सन? तुम्हाला वाटते की माझ्यासोबत इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही तर तुम्हाला काहीतरी फायदा होईल? येस, नो? ओके, व्हेरी गुड. ऍफिलिएट मार्केटिंग विषयी बिलकुल सांगतो, थांबा, काळजी नका करू. हा, मंजू मॅडम. चला, मी तुम्हाला अनम्यूट करतो. मंजू मॅडम, शेवटचं एक्झाम्पल घेऊ आपण. मित्रांनो, प्रश्न लिहून ठेवा. प्रश्न आपण सर्वांचे घेऊ, काळजी करू नका. तुमच्या प्रश्नांचे उत्तर दिल्याशिवाय मी जाणार नाही. मंजू मॅडम, हाऊ आर यू? येस सर. फाईन सर. तुम्ही कशा आहात? एकदम व्हेरी गुड, फाईन. दिसत नाही का तुम्हाला? एकदम फॅन्टॅस्टिक. आयडिया चला, खूप छान दिली सर तुम्ही. थँक्यू, थँक्यू. मंजू मॅडम, कुठे राहता तुम्ही? मी मुंबईमध्येच आहे सर. बरं, काय करता तुम्ही? ऍज अ मी फ्रीलान्सर आहे, मी ब्युटिशियन आहे. बरं, हा. म्हणजे तर माझ्या भाषेत विचारतो मी तुम्हाला. ओके, माय लँग्वेज ओके. लेमॅन लँग्वेज. हाऊ मेनी पीपल नो लेमॅन? माय लँग्वेज इज लेमॅन लँग्वेज. लेमॅन म्हणजे मी एकदम साध्या आणि सोप्या आणि एकदम गावंढळ भाषेमध्ये बोलतो. मंजू मॅडम, मला हे म्हणायचं आहे, तुम्ही जे काम करता, म्हणजे तुम्ही मेकअप वगैरे करता का? बरोबर आहे काय माझं म्हणणं? येस, नो? हो सर. हो हो सर. येस. म्हणजे ते जे नवरी वगैरे असते त्यांचे मेकअप वगैरे करायला जाता का राईट. तुम्ही? बरोबर आहे. हो हो सर. राईट, हो हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती वर्ष झाले मॅडम आपल्याला? या एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे? 5-7 वर्षाचा आहे एक्सपिरियन्स. आणि ऍज अ मी हे पण ब्युटिशियन पण आहे, म्हणजे मी फेशियल वगैरे पण करते. डर्मोलॉजिस्टचा क्लास पण केला मी. व्हेरी गुड. स्वतःचं तुमचं इन्स्टिट्यूट आहे का मॅडम? नाही, मी फ्रीलान्सर आहे. मी घरातनच करते सर. बरं, व्हेरी गुड. आतापर्यंत किती क्लायंटला तुम्ही सर्व्हिस दिली असेल, एक अंदाज? अंदाजे असं फेशियल मध्ये तर अबाउट 100च्या आसपास. जास्त व्हेरी बट गुड. कमी नाही. आणि ऍज अ ब्रायडल 50+. चला, म्हणजे 100 ते 150 असं पकडू आपण, बरोबर आहे. हो. राईट राईट राईट. सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो, तुमची तुमची तुम्ही बनवा. आता याच्या नंतरचा जो टॉपिक आहे तो फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लाईफ चेंजिंग टॉपिक असणार याच्या नंतरचा. लक्षात ठेवा. म्हणून अजूनपर्यंत जर तुम्ही असाल या सेशन मध्ये, प्लीज वेट फॉर नेक्स्ट 20 मिनिट्स. डू नॉट लिव्ह द सेशन.
सेशन लिव्ह केलं तुमचंच नुकसान होणार आहे, माझं नाही. ठीक आहे. सो मंजुषा मॅडम, मंजुषाच आहे ना, बरोबर आहे ना? ठीक. मंजू. मंजू मंजू. हाँ ठीक ओके. है. नाम में क्या लिखा है ना, नाम में क्या पड़ा है. हा. ओके. बरोबर तो आहे, मंजूषा पण मंजू छान आहे. मॅडम, हा मंजू मॅडम, मला एक जी. सांगा की एक क्लायंट तुम्हाला किती पे करतो अप्रॉक्सिमेटली? अप्रॉक्सिमेटली स्टार्टिंग 5000 आहे सर. 5000. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं ओके. हा. प्रोडक्टची प्राइस झाली 5000 रुपये, बरोबर आहे? राईट. 5000 रुपयाचं तुमचं प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आता मंजू हो. मॅडम, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही, तुमचं घर आहे समजा इथं, हे तुमचं घर आहे. ओके. हम्म. याच्यापेक्षा चांगलं असेल, पण जसं हे आहे तुमचं घर. ठीक आहे. तो आता तुमच्या घराच्या 20 किलोमीटरच्या एरियामध्ये, किती, 20 किलोमीटरच्या एरिया तुम्ही जाऊ शकाल जर तुम्हाला ऑर्डर आली तर? येस नो? येस येस सर. ठीक आहे. आता समजा तुम्ही तुमच्या 20 किलोमीटरच्या एरियामध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट लावता, ज्याचा खर्च आहे 100 रुपये पर डे, 3000 रुपये महिन्याचा. ठीक आहे. हो. 3000 रुपये महिना, 100 रुपये पर डे. याच्यामध्ये जर का 50 लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव तुमच्याकडे आलं, नेम अँड नंबर, दोन आयडिया देतो मी तुम्हाला मंजू मॅडम आज. फर्स्ट एक आयडिया ही आहे आणि अजून एक आयडिया देतो तुम्हाला. जर का 50 लोकांचे नंबर आले आणि याच्यामधले फक्त 5 लोक जर का तुमच्यासोबत रेडी झाले की मॅडम मला तुमच्याकडून मेकअप करून घ्यायचा, आणि त्यांनी फक्त हा बेसिक मेकअप केला 5000चा, हम्म. टू 5 किती झाले हो मॅडम? 25,000. राईट? हो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 3000 हो. रुपये खर्च करून 25,000 रुपये अर्निंग केली, फक्त 5च म्हणत आहे मी. मी अगदी कमीत कमी आकडे घेतो की इससे बुरा से बुरा कुछ हो ही नहीं सकता. मैं ये सोचता हूँ कि इससे बुरा क्या होगा, सबसे बुरा क्या होगा. बरोबर आहे. तर 5 लोक देतील का तुम्हाला 50 पैकी पैसे? तुम्ही जर त्यांच्याशी फोनवर बोलले, तुम्ही समजून सांगितलं, तुम्ही आधी जे कामं केलेले आहेत त्याचे फोटो पाठवले, तुम्ही इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह झाले, तुम्ही इंस्टाग्रामचे काही व्हिडिओ पाठवले, तर 5 लोक देतील का पैसे? येस नो? हो. हो. येस सर. येस. हा. मी ऍडव्हान्स कोर्समध्ये हे पण शिकवतो की तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची. म्हणजे तुम्ही लोकांना हे कसं दाखवणार की आय एम द बेस्ट वन इन द इंडस्ट्री, और आय एम द बेस्ट वन इन मुंबई, और आय एम द बेस्ट वन इन दिस एरिया. ओके. हे पण शिकवतो मी ऍडव्हान्स मध्ये. तर 5 लोक देतील तुम्हाला असं वाटतं? येस येस नो मॅडम? येस येस सर. आता बघा मी काय सांगतो तुम्हाला, पुढची आयडिया सर्वांसाठी महत्वाची आहे. मी असं म्हणतो की प्रत्येक महिन्याला लोक मेकअप करणार नाही, प्रत्येक महिन्याला तुम्हाला नवरी नवरदेव सापडणार नाही. मग आता तुम्ही काय करा बाबा या केसमध्ये? जे आम्ही मॅडमला आयडिया दिली तीच आयडिया तुम्हाला देतो. तुम्ही क्लासेस चालू करा. कशाचे क्लासेस? शिकवायला सुरुवात करा की मेकअप कसा करतात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की सर माझ्याकडे सर्टिफिकेट नाही, माझ्याकडे हे नाही, XYZ नाही. ते सगळ्या गोष्टी बंद मारून टाका. सिंपल सांगतो, ज्या घरातल्या बाया आहेत, होम हाऊस वाईफ, ओके, यांना फक्त एवढंच शिकवा तुम्ही, हाऊ टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. काय शिकवा यांना? हाऊ टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. याच्यासाठी तुम्ही 2 तासाचा फ्री प्रोग्राम घ्या, 2 hours फ्री प्रोग्राम. आणि यांच्यासारखाच 2 दिवसाचा याच्यामध्ये तुम्ही 499 ला सेल करा. ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, महिला एवढ्या आहेत महाराष्ट्रामध्ये. मी महिलांसाठी मागे एक प्रोग्राम घेतला होता, फेसबुक ऍड. 550 महिला आल्या होत्या, माहिती आहे का तुम्हाला? माझं म्हणणं काय आहे, मी तुम्हाला फक्त 8 रुपयामध्ये एक महिला आणून देतो. किती रुपयामध्ये? 8 रुपयामध्ये. लीड कॉस्ट म्हणत आहे मी. जर का मला 1000 महिला आणायचे असले तर किती होणार पैसे? 8000 रुपये. बरोबर आहे. या 1000 मधून मी काय म्हणतो, 50 तर महिला तुम्हाला पैसे देतील की नाही? 50 म्हणजे 25,000 झाले तुमचे इथं. बरोबर आहे. हो सर. 499 प्रमाणे एवढं तर तुम्ही करू हो. शकता महिन्याला. येस और नो? येस येस सर. बस. आणि मी जर का म्हटलं की या 25,000 रुपये हे तुम्ही दर महिन्याला करणार आहात, ओके, फक्त आता हा गंमत म्हणून प्रश्न विचारत आहे मी, तुम्ही महिन्याला 25,000 रुपये करणार आहात मॅडम, ठीक आहे, गुणिला 12 म्हणजे 3 लाख रुपये झाले जवळजवळ. बरोबर आहे. माझं गणित चांगलं नाही आहे, पण 3 लाख रुपये झाले. पण माझी फीस हो. 25 हे शिकवण्याची. सो आर यू रेडी टू पे और नॉट? गंमत म्हणून प्रश्न येस येस सर. विचारत नाही तुम्हाला मी. ठीक आहे. सो डू यू लाईक द आयडिया? येस नो? येस येस सर. येस. थँक्यू. डेफिनेटली खूप छान आयडिया दिली तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आता लक्षात घ्या, जर का तुमचा मेकअपचा बिझनेस नाही चालत आहे तर तुम्ही लोकांना शिकवायला सुरुवात करा त्या महिन्यामध्ये. काही काही महिने तर असे असतील की जे स्लॅक असतील, जिथे काही लोक भेटणार नाही तुम्हाला, तिथे तुम्ही लोकांना शिकवायला सुरुवात करा. ह्या दोन्ही आयडिया आहे. आता काही लोकांच्या मनात अजूनही डाऊट चालू असेल की हे तर काय पेपरवर दाखवता तुम्ही, असं काय होते थोडी? यस नो? असेल. मला माहित आहे काय काय येऊ शकते तुमच्या डोक्यात की अरे सर ये तो आप बता रहे कि ये इतना देंगे, वो उतना देंगे, ये ऐसा होगा, वो वैसा होगा. अरे बाबा, 4 वर्ष झाले हेच काम करत आहे मी. समजलं का? किती वर्ष? 4 years.
काय 4 वर्षाला हेच काम करत आहे. अरे तुम्हाला मी काल शिकवलं, आज शिकवलं, उद्या शिकवेल, 5व्या दिवशी मी पण माझा प्रोडक्ट सांगणार आहे की नाही तुम्हाला? येस नो? तुमच्यातले काही लोक माझ्याशी जुळतील की नाही जुळतील? येस नो? सिंपल सी बात है यार. अभी जो जुड़ेगा उसका फायदा होगा, जो नहीं जुड़ेगा वो फिर और अगला कोई वेबिनार अटेंड करेगा, अगला कोई वेबिनार, अगला कोई वेबिनार, और फिर उम्र उम्र के त्याच्या वयाच्या 40व्या वर्षी तो म्हणेल, काय यार एवढे वेबिनार केले पण आयुष्य काही बदललं नाही. कसं बदलेल रे बाबा? कसं बदलेल? डिसिजन घेतलं का आपण? नाही ना. नाही ना घेतलं ना आपण डिसिजन. पैसे खर्च केले का आपण? नाही ना केले ना आपण पैसे खर्च. येस और नो? किती लोकांना आवडलं मी काय सांगतो? येस नो? किती लोकांना पटते? टाइप एजी इन द चॅट बॉक्स. टाइप एजी. यू हैव टू टेक सम डिसीजन गाइस. येस नो? टाइप एजी इन द चैट बॉक्स. है ना? एक्शन तो लेना पड़ेगा भैया. सब कुछ फ्री में नहीं मिलता है इस दुनिया में. येस नो? हे जे तुम्ही सेशन अटेंड करत आहात तुमच्यासाठी फ्री आहे हो, हे माझ्यासाठी फ्री नाही आहे. झूमचे चार्जेस बघा किती आहे महिन्याचे. बघून घ्या झूमला जाऊन, सॉरी गुगलला जाऊन, की झूम पेडचे चार्जेस किती आहेत. फेसबुक ऍड तुम्ही लावता, आता मी 100 रुपये तर पर डे खर्च करत असेल की नाही? तुम्हाला दाखवू का प्रूफ किती खर्च करतो मी महिन्याला? दाखवेल. दाखवेल 3-4 दिवशी दाखवेल, काळजी नका करू. ठीक आहे. सो नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड. इफ यू वॉन्ट टू अर्न यू हॅव टू स्पेंड. हे पहिले डोकं फिट करून घ्या, या डोक्यात फिट करून घ्या हे. ठीक है ना? पैसा कमाना चाहते हो तो खर्चा करना भी सीख लो. कमाना चाहते हो तो खर्चा करना भी सीख लो. जब खर्चा करोगे तभी कमा सकोगे. ठीक आहे. नाव आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, तुम्हाला मी बोललो होतो आधीच की इट इज लाईफ चेंजिंग. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की 1-1 तासाचं सेशन घेईन मी, पण मी रोज तुमचं सेशन 1.5 तास, 1.25 तासाच्या वरच घेणार आहे. कारण की मी जेव्हा द्यायला बसतो ना, मला असं वाटतं जे आहे ते देऊन टाका सगळं. मैं ये नहीं सोच रहा हूँ आज की तुम्ही माझ्याकडे याल की नाही याल, तुम्ही माझा कोर्स जॉईन कराल की नाही कराल, XYZ आणि जे काही असेल ते. मेरा अभी एक ही दिमाग चल रहा है भैया, मेरे पास जो है मैं वो दे दूंगा, खत्म. वो आपकी जिम्मेदारी है, आप ले रहे कि नहीं ले रहे. येस और नो? वो आपकी जिम्मेदारी है, आपका तुमचं प्रारब्ध आहे ते, तुमचं भाग्य आहे ते. काय म्हणता, बरोबर आहे की नाही? ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ना, हे कमीत कमी 1 लाख लोकांना दिसली होती. किती लोक जॉईन झाले ग्रुपमध्ये? 300-400-500. आले किती इथं? 150-200-100. त्याच्यातले पुढे किती येतील? 5-10-15-20. समजलं का? भाग्य, प्रारब्ध, जो जब तक वो चीज है नहीं अपनी जिंदगी में मिलेंगी नहीं. ये मेरा पक्का, याच्यावर माझा विश्वास आहे. माझी भाषा नेहमी नेहमी चेंज होत राहते, मी हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही मिक्स करत राहतो. समजते ना पण तुम्हाला? येस नो इन द चॅट बॉक्स. समजते की नाही? समजायला सुरुवात होईल तुम्हाला 5 दिवस सोबत राहिले की. ठीक है. सो हो, थैंक यू सो मच गाइज. चलो आगे बढ़े. चलो अभी बहुत इंपॉर्टेंट सेशन पे जा रहे हैं अपन, विच इज अ लाईफ चेंजिंग सेशन फॉर यू. जर का तुम्हाला फेसबुक ऍड करायचे असतील कधी पण पुढच्या भविष्यात, आणि ह्या ज्या गोष्टी शिकवत आहे मी तुम्हाला, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही फेसबुक ऍड करूनही काही फायदा नाही. तुम्हाला हे सांगतो मी. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर आम्हाला थेरोटिकली भरपूर गोष्टी सांगत आहे. ह्या गोष्टी जर माहित नाही तर फेसबुक ऍड करून काहीच फायदा नाही. पैसे फक्त आणि फक्त बर्बाद करणार तुम्ही, लक्षात घ्या. तुम्हाला जर त्या प्रत्येक पैशामधून आउटपुट काढायचं असेल ना, तर लक्ष देऊन ऐका, माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि जे मी इथं फ्रीमध्ये शिकवत आहे, हे लोक पेडमध्ये शिकवतात, हे पण सांगतो मी तुम्हाला. एकदम ओपनली बोलतो आपण, घाबरायचं काही काम नाही. फ्रीडम ऑफ स्पीच आहे इंडियामध्ये, टेंशन लेने का नाही. ओके. चलो आगे बढ़े. चलो बड़े आगे. लेट्स टेक वन एक्झाम्पल. सर्वांनी आपापली पेन आणि डायरी हातात घ्या, जर असेल तर. असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पेन आणि डायरी हातात घ्या सर्वांनी, आणि मी जे लिहितो ते लिहायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला आहे ना तुमचं कस्टमर पर्सोना बनवावं लागेल. काय? कस्टमर पर्सोना. आता हे फालतू टेक्निकल वर्ड आपल्याला काही समजत नाही, त्यामुळे आपण एकदम सोप्या भाषेत सांगतो. काय? की कस्टमर कसा असला पाहिजे. हॅलो, कस्टमर तुमचा कसा असला पाहिजे किंवा कसा असेल, त्याला म्हणतात कस्टमर पर्सोना. ठीक आहे. मी पण टेक्निकल वर्ड यूज करू शकतो, पण मला वाटतं आपले मराठी बांधव आहे, सोप्या भाषेत बोला. आता पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित पाहिजे की तुमच्या कस्टमरचा एज किती आहे. लक्षात घ्या, लिहा सगळ्यांनी. तुम्हाला ज्याला प्रॉडक्ट विकायचं आहे, ज्याला सर्व्हिस द्यायची आहे, त्याचा एज किती आहे, नंबर 1. नंबर 2, त्याचं लोकेशन काय आहे. तो कुठे राहतो? मुंबईत राहतो, पुण्यात राहतो, इंडियात राहतो, पाकिस्तानमध्ये राहतो, कुठे राहतो? दुबईत राहतो, सिंगापूरला राहतो, कुठे राहतो? लोकेशन माहित पाहिजे. नंबर 3, त्याचं जेंडर माहित पाहिजे. तो मेल आहे फिमेल आहे माहित पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का एखादा ब्युटी प्रोडक्ट बनवता जे की फिमेल साठी बनलेलं आहे, ते तुम्ही जेंट्सला थोडी विकणार आहे ना, ते तुम्ही फिमेललाच विकणार आहे. म्हणजे तुमचं जेंडर काय झालं? फिमेल.
आता ह्या ज्या मॅडम आहे ज्यांच्याशी मी शेवटी बोललो, मंजू मॅडम, यांचा मॅक्सिमम बिझनेस कुठून येणार आहे? फिमेल. तर मंजू मॅडमने ऍड लावताना फक्त फिमेललाच टार्गेट करायला पाहिजे. आता मंजू मॅडमनी समजा जर का एक चुकी केली, याच्यामध्ये 3 ऑप्शन असतात, दाखवतो मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये. याच्यामध्ये 3 ऑप्शन असतात, फिमेल, मेल आणि एक तिसरं असते बोथ. मंजू मॅडमनी जर का बोथ सिलेक्ट केलं समजा, लक्षात घ्या, माझ्या कोर्सची जेवढी फीज आहे ना, त्याच्या 10 पट मंजू मॅडम इथं खर्च करून टाकणार. मंजू मॅडमला माहिती पडणार नाही. आणि मंजू मॅडमला काय वाटेल की अरे मी तर माझी फीज वाचवली. येस. किती वाचवली? त्याच्या 10 पट इथं खर्च करून टाकले तुम्ही, तुम्हाला माहिती नाही पडलं. कारण की तुम्हाला हेच माहित नाही की तुमचा कस्टमर जो आहे तो फक्त फिमेल आहे. तुम्ही जर एवढं जरी सिलेक्ट केलं असतं तरी चाललं असतं, हे 2 सिलेक्ट करायची गरजच नव्हती. एवढ्या छोट्या गोष्टी माहित पाहिजे. अँड आय एम नॉट टेलिंग यू दिस, मराठीत बोलतो, की मी तुम्हाला हे याच्यासाठी नाही सांगत आहे की तुम्ही माझा कोर्स घ्यावा. मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की तुमचं नुकसान नाही व्हावं लाईफमध्ये. लक्षात घ्या माझी गोष्ट. सो यू शुड नो युअर ऑडियन्स. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर जेंडर माहित पाहिजे. अजून काय माहित पाहिजे? लँग्वेज माहित पाहिजे, की कुठली लँग्वेज बोलतो. मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, मुंबईत तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचा आहे. आता मुंबईत हिंदी बोलणारी लोक आहे, मराठी बोलणारी लोक आहे, इंग्लिश बोलणारी लोक आहे. पण मॅक्सिमम लोक कोणते आहेत? काही लोक म्हणतील मराठी, काही लोक म्हणतील हिंदी. टच करणारी लँग्वेज कोणती आहे तुम्हाला? मी पण हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये सेशन घेतो. पण आता मी जे बोलत आहे, ले मॅन लँग्वेज म्हणतात याला. कोणती लँग्वेज आहे? ले मॅन लँग्वेज. जैसे आया वैसे बोल रहा हूं मैं, एकदम बिना फिल्टर का. ओके, बिंदास्त. सो मराठी बोलणारे लोक जास्त आहे, म्हणजे आपण इथे मराठी ऑडियन्सला टार्गेट करायला पाहिजे. येस नो? तर तुम्हाला ह्या 4 गोष्टी माहित पाहिजे: एज, लोकेशन, जेंडर, लँग्वेज, आणि शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते आहे बिहेवियर. की त्याचं काय बिहेवियर आहे. तो फ्रिक्वेंटली ऑनलाईन शॉपिंग करतो का? तो फ्रिक्वेंटली हॉटेलमध्ये जातो का? तो फ्रिक्वेंटली घरामध्ये काही चांगल्या वस्तू आणतो का? आता मी जे पुढचं वाक्य बोलणार आहे, लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे. म्हणून मी सांगतो रे मित्रांनो, ऐका रे माझी गोष्ट यार प्लीज. मी खरंच मनापासून सांगतो तुम्हाला, एकूण एक गोष्ट जे बोलत आहे ना मी, फार महत्वाच्या गोष्टी बोलत आहे मी, फारच महत्वाच्या. मला सांगा, एखाद्या व्यक्तीने नवीन घर घेतलं, हॅलो, नवीन घर घेतलं एखाद्या व्यक्तीने. आता हा व्यक्तीच्या डोक्यात काय चालू असेल हो? हे घर सजवायचं हे चालू असेल की नाही? की आता सोफा घेऊ दे, फ्रीज घेऊ दे, ढमकं घेऊ दे, टमकं घेऊ दे, असेल की नाही चालू त्याच्या डोक्यात? आता एक्झाम्पल सांगा, तुमचं समजा प्रॉडक्ट आहे, तुमचं प्रॉडक्ट आहे, तुमच्या प्रॉडक्टचं नाव आहे की बाबा, काय म्हणू आपण त्याला, हाऊस, काय म्हणतात त्याला, म्हणजे घराला सजावट करणारं असं प्रॉडक्ट आहे तुमचं समजा. असे काही प्रॉडक्ट तुम्ही सेल करता. तर तुम्हाला कोणाला टार्गेट करावं लागेल हो? ज्यांनी आत्ता नवीन घर घेतलं त्यांना टार्गेट करावं लागेल तुम्हाला. कोणाला? ज्यांनी आत्ता नवीन घर घेतलं त्यांना टार्गेट करावं लागेल. याने हु बॉट न्यू हाऊस, अशा लोकांना तुम्हाला टार्गेट करावं लागेल. तर तुमचं प्रोडक्ट जास्त विकला जाईल. येस नो? तुम्ही काय कराल तिथं? ज्यांना त्या वस्तू विकत घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांना टार्गेट कराल. तर काय होईल? काय होईल? त्यांना ती ऍड दिसणार नाही, तुमचा पैसा खर्च होत राहील फक्त. आता पुढचे 1 मिनिट फक्त लक्ष द्या स्क्रीनवर. हे सर्वांनी लिहून घ्या डायरीमध्ये पहिले, नाही तर याचा स्क्रीनशॉट घ्या. की तुम्हाला काय काय माहित पाहिजे तुमच्या कस्टमरचं: एज माहित पाहिजे, लोकेशन माहित पाहिजे, जेंडर माहित पाहिजे, लँग्वेज माहित पाहिजे, बिहेवियर माहित पाहिजे. याला म्हणतात कस्टमर पर्सोना. ठीक आहे. तर सर्वांनी आज, हॅलो, सर्वांनी आज सेशन संपल्याबरोबर ग्रुपमध्ये टाकायचं आहे. तुमचं नाव लिहायचं वर. तुमचं नाव, समजा तुमचं नाव आहे मंजू, तो नाव वर लिहायचं मंजू, जे काही XYZ तुमचं सरनेम असेल ते. माय कस्टमर पर्सोना, आणि त्याच्या खाली लिहायचं एज, एवढ्या ते एवढे. त्याच्या खाली लिहायचं लोकेशन, मुंबई. त्याच्या खाली लिहायचं जेंडर, फिमेल. त्याच्या खाली लिहायचं लँग्वेज, मराठी, हिंदी, इंग्लिश. त्याच्या खाली लिहायचं बिहेवियर, की फ्रिक्वेंटली ऑनलाईन बायर, और फिमेल हु वॉन्ट टू इन्क्रीज हर ब्युटी, और फिमेल हु वॉन्ट टू लुक ब्युटिफुल. ओके, असं काहीतरी त्यामध्ये लिहायचं. ठीक आहे. हे लिहिणार सर्व लोक आज येस नो इन द चॅट बॉक्स. जर का तुम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या नाही तर तुम्हाला 5 दिवस गेल्यावर काहीच फरक पडणार नाही, हे पण सांगून देतो मी तुम्हाला आताच. मग असं म्हणू नका की सर 5 दिवस शिकलो काही फायदा नाही झाला. का नाही होणार? कारण की तुम्ही गोष्टीच फॉलो नाही केल्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं? किती लोक करतील? टाईप येस इन द चॅट बॉक्स. पुन्हा एकदा येस टाईप करा. टाईप येस इन द चॅट बॉक्स. कराल तुम्ही? लिहून घ्या काय काय करायचं आहे तुम्हाला. कस्टमर पर्सोना, लोकेशन, एज, जेंडर, लँग्वेज अँड बिहेवियर. ओके, चलो. बरं, एका शब्दामध्ये टाईप करा. मजा येते का हो माझ्या सेशनमध्ये काल आणि आज?
काय वाटते, काही गोष्टी बाकी ठेवून शिकवत आहे का मी तुम्हाला, की जे मनात आहे ते सगळं काढून टाका ते बाहेर? येस नो? किती लोकांना वाटते की जेन्युइनली शिकवत आहे? टाइप जी इन द चैट बॉक्स. जी फॉर जेन्युइन, एम फॉर मजा. कितने लोगों को मजा आ रहा है? थैंक यू सो मच गाइस. ओके, हाउ मेनी पीपल गॉट वाव मूवमेंट, कि यार अरे बाप, क्या यार, नया नया मुझे बहुत चीजें मालूम पड़ रही है. नवीन नवीन किती लोकांना नवीन गोष्टी काही माहित पडल्या? टाईप वाव इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांचे. थँक्यू सो मच. चला पुढे जायचा. चलो ओके, ठीक है, अभी स्टॉप कर दो चॅट बॉक्स. ठीक आहे, चलो आगे बढे. आता जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, दॅट विल बी अगेन माइंड बॉगलिंग फॉर यू. अगेन दॅट विल बी ब्लो युअर माइंड लाईक एनिथिंग. आता मी काय बोललो होतो 5 मिनिटं आधी, की यांनी फिमेल सिलेक्ट केलं पाहिजे. त्यानंतर मी काय बोललो, की हु बॉट युअर न्यू प्रॉडक्ट न्यू होम, असं सिलेक्ट केलं पाहिजे. आता बघा लाईव्ह मध्ये दाखवतो. मार्केटिंग एजन्सीला जरी तुम्ही काम दिलं ना मित्र हो, ते पण तुम्हाला एवढी माहिती नाही देतील. आणि ते महिन्याला 25,000 घेतील तुमच्याकडून. किती? महिन्याला 25,000 रुपये. ठीक आहे, आता लक्षात घ्या. इथं मेल फिमेलचं मी बोललो तर हे बघा, हे जेंडर दिसलं मंजू मॅडम, जेंडर इथं जायचं. आता इथं बघा ऑल आहे आणि मेन आणि विमेन आहे. जर का तुम्ही टार्गेट फक्त विमेनला करत आहे तर विमेन सिलेक्ट करा. तुमचे डायरेक्ट अर्धे पैसे वाचतील फेसबुकवर डायरेक्ट. म्हणजे तुम्ही जर का 25,000 रुपये खर्च करून 50,000 रुपये कमवत असाल, तर तुम्ही विमेन जर का सिलेक्ट केलं तर तुम्हाला 12,500 रुपये खर्च करावा लागतील. डायरेक्ट 12,500चं प्रॉफिट झालं तुमचं. विचार करा, एका महिन्याचं 10,000चं जरी प्रॉफिट करून दिलं मी, तर एका महिन्यात मी तुम्हाला 1,00,000, एका वर्षात तुम्हाला 1,20,000चं प्रॉफिट करून देऊ शकतो. एक चूक जर तुम्ही सुधारली तर, एक चूक, वन स्मॉल मिस्टेक कॅन बर्न युअर लॅक्स ऑफ रुपीज. मराठीमध्ये सांगतो, एक छोटी मिस्टेक, एक छोटी चूक तुमचे लाखो रुपये जाळून टाकू शकते. तर चूक करायला आवडेल की मेंटर सोबत काम करायला आवडेल? ऑप्शन नंबर 1 चूक करायला आवडेल. ऑप्शन नंबर 2 मेंटर सोबत काम करायला आवडेल. चॅट बॉक्स मध्ये सांगा, मेंटर सोबत काम करायला आवडेल की चूक करायला आवडेल? ऑप्शन नंबर 1 चूक करायला आवडेल. ऑप्शन नंबर 2 मेंटर सोबत काम करायला आवडेल. कोणीतरी काल लिहिलं होतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. मी सांगितलं होतं की बाबा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिहा. तर कोणीतरी काल लिहिलं होतं की सर तुम्ही फार जीव तोडून शिकवता. सो आता काय करू, सवय आहे ते, वो मेरे जिसमें है, क्या बोलते उसको, रक्तात आहे, रक्तात. ठीक आहे. सो मेरे से होता ही नहीं वो ऊपर ऊपर सिखाना. ठीक आहे, थँक्यू सो मच. बरेच लोक म्हणतात की मला मेंटर सोबत काम करायला आवडेल. व्हेरी गुड. ठीक आहे, चला. तर इथे हे बघा, जेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आता मी त्यांचं दाखवत होतो. आता एखाद्याने नवीन जर हाऊस घेतला, हे बघा न्यू हाऊस असं लिहा इथे. आता इथे दाखवेल बघा, न्यू हाऊस प्लेस. जो न्यू हाऊस मध्ये इंटरेस्टेड आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही दाखवू शकता त्या वस्तू. कुठल्या? ज्या वस्तू घर सजवण्यासाठी वापरल्या जातात. ठीक आहे, आता हे न्यू न्यू हाऊस इथे सिलेक्ट केलं. आता सजेशन मध्ये जा. ठीक आहे, ते बघा फर्स्ट टाइम बायर आलं का? आलं फर्स्ट टाइम बायर. हे बघा रिअल एस्टेट आलं का? प्रॉपर्टी फाइंडर, जो प्रॉपर्टी शोधत आहे, बरोबर आहे. स्टार्ट होम आलं का? इथे आलं. आता बघा लोक किती आहेत. आता आपण इथे काय सिलेक्ट केलेलं आहे? मुंबई सिलेक्ट केलेलं आहे ना आपण. मुंबई 30 मीटर वाला, मुंबई 30 मीटर मध्ये म्हणजे 30 किलोमीटर मध्ये. हे बघा किती जाईल रोज रिच, 11,000 ते 33,000 लोकांपर्यंत तुम्ही डेली जाऊ शकता. किती कधी जाऊ शकता तुम्ही? डेली. पैसे किती खर्च करणार आहे तुम्ही? इथे बघून घ्या. दाखवून दे, तुमच्या समोर दाखवते तुम्हाला सगळं. हे तुम्हाला अगदी डीपली शिकवीन मी माझ्या ऍडव्हान्स कोर्समध्ये, अगदी डीपली, एक कोण एक गोष्ट, काळजी नका करू. किती रुपये खर्च केले बघा? 200 रुपये पर डे. किती? 200 रुपये पर डे. किती लोकांपर्यंत जाता तुम्ही 200 रुपयामध्ये? इथं बघा किती आहे इथे एस्टिमेटेड ऑडियन्स. इथं तुम्हीच बघून घ्या. एकम, दम, शतम, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. 1,61,00,000 ते 1,90,00,000 एवढी ऑडियन्स आहे. समजलं? आता बघा हा आकडा चेंज होते. हा इथं बघा, आता मी आता इथं विमेन सिलेक्ट करतो. आकडा बघा कसा चेंज होते. आता इथं जेंडर मध्ये जातो मी आणि इथं मी विमेन सिलेक्ट करतो. झाला का आकडा चेंज? बघा झाला का? व्हॅल्युएबल आहे का हो सेशन? येस नो? सेशन व्हॅल्युएबल आहे. ओके, हाऊ मेनी पीपल गॉट वाव मुवमेंट? समजलं का? हे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि हे 4-5 दिवसात शिकून नाही होणार. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत एक टाइम स्पेंड करावा लागेल. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला या 5 दिवसात एवढं सांगायचा प्रयत्न करत आहे की आय एम दॅट राईट पर्सन. ओके, आणि मी तुम्हाला काही गोष्टी शिकवायचाही प्रयत्न करत. ओके, क्लिअर आहे.
आता सर्वांनी आता काय करायचं, आज काय करायचं सर्वांनी, होमवर्क काय आहे तुमचं? बिहेवियर मध्ये काय लिहायचं? व्हेरी गुड क्वेश्चन. बिहेवियर मध्ये तुम्हाला लिहायचं आहे मॅडम, सर, जे कोणी असाल तुम्ही, की तुमचा कस्टमरला काय आवडते. रेस्टॉरंटमध्ये जाणं आवडते, खाय प्यायला आवडते, की ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते, असं तुम्हाला लिहायचं. म्हणजे त्याचं काहीतरी, आता समजा एक महिला जी वारंवार ब्युटी पार्लर मध्ये जाते, तिला काय आवडते? तिला चांगलं दिसायला आवडते, तिला सुंदर दिसायला आवडते, बरोबर आहे ना? म्हणून ती वारंवार जाते ना, बरोबर आहे की नाही? येस नो? ओके, हा. चला, आता शेवटचे काही मिनिटं आहेत. आता एक जबरदस्त तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली पाहिजे म्हणून, ठीक आहे? सर्वांनी लक्ष द्या इकडे. 1 2 3 गो. काही लोक बघा जायला लागले, कमी व्हायला लागले. विदाउट नोईंग युअर ऑडियन्स इज लाइक सेलिंग अ कॉम टू बाल्ड मैन. अगर आपको आपकी ऑडियंस पता नहीं, जर का तुम्हाला तुमची ऑडियन्स माहित नाही, तर हे काम तसं आहे की जसं तुम्ही गंजे को आप कंगी बेच रहे हो. कोई गंजा खड़ा है आपके सामने और आप उससे बोल रहे हो, अरे भैया मेरी कंगी ले ले, अरे भैया मेरी कंगी. ज्याला मेकअप करायचाच नाही, ज्याला मेकअप मध्ये इंटरेस्ट, त्याला तुम्ही म्हणता अरे मेकअप करून घे, अरे खूप छान. ज्याला ते पाहिजेच नाही तुमचे डिजिटल मार्केटिंग, त्याला तुम्ही म्हणता डिजिटल मार्केटिंग शिकून घे. ज्याला फेसबुक ऍड मध्ये इंटरेस्ट नाही, त्याला तुम्ही म्हणता अरे फेसबुक ऍड शिकून घे, मी खूप चांगलं शिकवतो, मी खूप जीव तोडून शिकवतो, बरं येणं माझ्याकडे, अरे मी खूप कमी पैसे घेतो. अरे तो येणारच नाही, त्याला काही घेणं देणंच नाही. थोडं अरे मला काय घेणं देणं नाही सर तुमचे फेसबुक ऍडचं. सो गंजे को कंगी बेचो मत. गंजे को कंगी बेचना बंद करो. ज्याला गरज आहे त्याला द्या. येस नो? इज इट क्लिअर गाईज? इज इट क्लिअर? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स वन्स अगेन. ओके, आता माझ्यासाठी एक छोटंसं काम कराल का आज? कराल का एक छोटंसं काम? येस नो इन द चॅट बॉक्स. चला, 2च मिनिटं द्या मला, सांगतो काय काम आहे. तुम्हाला होमवर्क सांगणार आहे मी, पण त्याच्या आधी एक छोटंसं काम करा माझ्यासाठी, आणि मग आपण होमवर्क घेऊ. बघा, काल मी रेकॉर्डिंग दिली, काही लोकांना ती रेकॉर्डिंग पाहता आली नाही. मला फार वाईट वाटलं. त्यांनी मेसेज केले पर्सनली की सर मला रेकॉर्डिंग दिसली नाही, मला पाहता येत नाही, वगैरे वगैरे. मी युट्यूबला रेकॉर्डिंग टाकून देतो. मागच्या वेळेस मी युट्यूबला टाकून दिली. त्यांना सांगितलं लोकांना की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लोकांनी ते चॅनलला सबस्क्राईब पण नाही केलं. आता मला सांगा, पैसे लागतात का चॅनल सबस्क्राईब करायला? पैसे लागतात का? नाही लागत ना यार. मग सबस्क्राईब करायला काय प्रॉब्लेम आहे यार? काय प्रॉब्लेम? मी त्रास देणार आहे का तुम्हाला? काही मी काहीतरी चांगलंच देणार आहे तुम्हाला. येस नो? बरोबर आहे. आता मी तुमच्या चॅटबॉक्स मध्ये एक लिंक टाकतो. त्या लिंकला म्हणतात गुगल रिव्ह्यूची लिंक. काय म्हणतात त्याला? गुगल रिव्ह्यूची लिंक. तुम्हाला जर का माझा 2 दिवसात सेशन आवडलं असेल, तर फक्त तिकडे जाऊन 5 स्टार देऊन 1-2 वाक्य लिहा. जे तुम्हाला वाटते ते 1-2 वाक्य लिहा. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगेल आणि त्यानंतर सेशन एंड करेल मी, ठीक आहे? ओके, पण आत्ताच्या आता तिथं जा आणि तिथं एक रिव्ह्यू द्या की तुम्हाला 2 दिवसात सेशन कसे वाटले, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली, मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिले ते कसे वाटले, सेशन मधली एनर्जी तुम्हाला कशी वाटली, मी एनर्जेटिकली सेशन घेतो का, मी साध्या भाषेमध्ये समजून सांगतो का, ते तिथं लिहा. आणि द्यायचं असेल तर 5 स्टार द्या, नाही तर नाही दिलं तरी चालेल, ठीक है? उगस कमी जास्त नका करू यार, रेटिंग खराब ना होते नहीं था, ठीक है? अगर देना ही है तो 5 स्टार दो, मेरा बोलना है. मुझे लगता है, मुझे अंदर से लगता है कहीं ना कहीं कि आई एम दैट डिजर्विंग पर्सन हु डिजर्व 5 स्टार. यस नो गाइज? हाउ मेनी पीपल फील आई डिजर्व 5 स्टार? हाउ मेनी पीपल फील आई डिजर्व 5 स्टार? टाइप 5 स्टार इन द चॅट बॉक्स. ओके, सो पटकन तिकडे जायचं आहे आणि रिव्ह्यू द्यायचा आहे. गो टू द गुगल रिव्ह्यू. तिकडे 5 स्टार कटकन सिलेक्ट करायचा टक्कन, आणि तिकडे एक वाक्य लिहायचं मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. आणि तिथं माझ्या नावाचा उल्लेख केला तरी चालते. तुम्ही काय शिकत आहात, कोणता क्लास केला तुम्ही माझ्याकडे, ते पण लिहिलं तरी चालते. सो लिहा पटापट की आय एम अटेंडिंग 5 days वर्कशॉप, फेसबुक ऍड वर्कशॉप विथ सागर सर, अँड इट इज अमेझिंग, वगैरे वगैरे वगैरे. जे काही तुम्हाला टाईप करायचं असेल ते तुम्ही करू शकता. गो अँड टाईप, आणि झाल्यावर डन टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. चला, चॅटबॉक्स मध्ये डन टाईप करा, ठीक आहे? ओके. हम्म. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काही लोकांना असं सांगितल्यावर, असं दिल्यावर तरी ते जाणार नाहीत, तरी ते लिहिणार नाहीत, हे मला माहित आहे. त्यांच्यासाठी एक वाक्य सांगतो मी, फार महत्वाचं वाक्य आहे, लक्षात घ्या. लागलं तुमचं हे वाक्य, जर तुम्हाला लागलं थोडंसं कुठेतरी मनाला, तर जाऊन रिव्ह्यू लिहा, ठीक आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. हॅलो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. ते पैसा असेल, प्रेम असेल, मान सन्मान असेल, आनंद असेल, प्रोत्साहन असेल, धन्यवाद असेल. थँक्यू म्हणाल तर समोरचा थँक्यू म्हणेल. समोरच्याला मोटिवेट कराल तर तोही तुम्हाला मोटिवेट करेल.
समोरच्याला रिव्ह्यू द्याल 5 स्टार तर देव तुम्हाला 5 स्टार बनवून टाकेल. समजलं का? पैसा द्याल तर पैसा तुमच्याकडे भरभरून येणार आहे. प्रेम द्याल तर समोरचा व्यक्ती प्रेम करेल. शिव्या द्याल तर तुम्हाला माहितीच आहे त्याचं उत्तर काय आहे ते. आनंद द्याल तर मान सन्मान अहो का हो म्हणाल, सर म्हणाल, मॅडम म्हणाल तर काय होईल? तो समोरचाही तुम्हाला सर मॅडम म्हणेल. अरे तुरी कराल तर काय होईल? तो पण तुम्हाला अरे तुरी करेल. एवढा सिंपल रूल आहे यार लाईफचा. पण आपण फॉलो करत नाही आहे की नाही? किती चांगली गोष्ट आहे सांगा. तुम्ही फक्त फेसबुक ऍड नाही शिकत आहे, तुम्ही लाईफ लेसन पण शिकत आहे इथं. किती चांगली गोष्ट आहे बघा. की यू आर नॉट ओनली लर्निंग फेसबुक ऍड, यू आर लर्निंग लाईफ लेसन्स विच इज कम्प्लिटली फ्री. येस और नो गाईज? येस और नो? किती लोक म्हणतात की अरे यार खरंच. सो जे द्याल तेच परत येणार आहे बघा. 207 लोकांनी याच्या आधी रिव्ह्यू दिलेले आहे तुमच्या आधी. तुम्ही पण द्या. हे बघा रिव्ह्यू लिहिलेले आहे. तुम्ही पण द्या. तुमचं पण नाव असं कधीतरी दाखवेल मी लोकांना. ठीक आहे? ओके, दिले रिव्ह्यू. ज्यांनी दिले त्यांनी डन टाईप करा जरा चॅटबॉक्स मध्ये. बरं ज्योती मॅडम काय हरकत नाही. एरर येत आहे जाऊ द्या, नंतर कधी द्या. नंतर द्या, काय हरकत, काय अडचण नाही. ठीक आहे. आता तुम्हाला मी उद्याचा होमवर्क सांगतो. उद्या काय शिकणार आहे ते पण सांगतो. आणि एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे. प्लीज डू नॉट मिस दॅट थिंग. प्लीज अजून 5 मिनिटं थांबा फक्त. लाईफ चेंजिंग गोष्ट असणार आहे. मी काय बोललो 5 मिनिटं आधी? यू आर नॉट ओनली लर्निंग फेसबुक ऍड, यू आर लर्निंग लाईफ लेसन्स, यू आर लर्निंग एव्हरीथिंग इन दिस क्लास. ओके. सो एकदम खतरनाक गोष्ट सांगणार आहे. फक्त थांबा. ओके. येस, आजचा वर्डही बाकी आहे. सो आजचा वर्ड आहे ओ. कालचा वर्ड काय होता? पी. आजचा वर्ड काय आहे? ओ. ओ फॉर ऑरेंज. ओके. ओ फॉर ऑरेंज. सो कालचा वर्ड होता पी, आजचा वर्ड आहे ओ. सर्वांनी लिहून घ्या. हे 5 वर्ड जर का तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला 90% डिस्काउंट मिळणार आहे शेवटच्या दिवशी. ठीक आहे. नाव व्हॉट इज युअर होमवर्क? पहिलं होमवर्क आहे तुमचं की तुम्हाला तुमच्या कस्टमरचा पर्सोना बनवायचा आहे आणि ग्रुपमध्ये टाकायचा. नंबर 1. ठीक आहे. नंबर 2 तुमचा होमवर्क आहे की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. गुगल रिव्ह्यूवर लिहा किंवा तुम्ही ग्रुपमध्ये लिहा, कुठेतरी लिहा एका ठिकाणी. ठीक आहे. आणि जे लोक क्लासला येत नाही आहेत त्यांना बोलवा. एवढं काम तरी करा. हे आपल्या पुण्यात चाललं जाईल हे काम, असं समजा तुम्ही. ठीक आहे. एवढं काम तरी करा. ठीक आहे. हे 2 होमवर्क तुम्हाला करायचे आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, मी एक गुगल फॉर्म देणार आहे तुम्हाला आता 5 मिनिटानंतर. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे. कारण की तो गुगल फॉर्म मला सांगेल की तुम्ही काय बिझनेस करता. ओके. आणि त्यावरून मी तुम्हाला पुढचे 3 दिवस अजून एक्झाम्पल्स देईल, शिकवेल. ठीक आहे. चौथी महत्वाची गोष्ट, आजचा शब्द ओ आहे. ओ. ओके. चौथी महत्वाची गोष्ट, चौथी महत्वाची गोष्ट काय आहे? मी प्रश्न उत्तर घेणार आहे अजून, काळजी नका करू, थांबा जरा. चौथी महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे आज. अरे बापरे, हे काय सांगितलं सर तुम्ही? तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे. कारण पुढे जेव्हा तुम्ही फेसबुक ऍड लावाल किंवा ऍड कराल तेव्हा तुम्हाला व्हिडिओज बनवावे लागतील. तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आजपासून करायची आहे. तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे. मोबाईल असा पकडायचा आहे समोर असा, आणि याच्यामध्ये पाहून असं बोलायचं जसं त्या मॅडमने बनवलं तसं. नमस्कार, माझं नाव सागर गारवे, मी पुणे येथे राहतो आणि मी एक डिजिटल कोच आहे. तर तुम्ही जे करता ते सांगा, तुम्ही कुठे राहता ते सांगा, आणि तुम्हाला 2 दिवसाचे सेशन्स कसे वाटले, माझं बोलणं कसं वाटलं, माझी एनर्जी कशी वाटली, माझं नॉलेज कसं वाटलं, याच्याबद्दल तुम्ही नक्की सांगा. आणि इतरांनी हे सेशन का जॉईन करावं हे पण तुम्ही नक्की सांगा. ओके. प्लीज एवढी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. हे तुम्हाला आज करायचं. हे 4 होमवर्क आहे. काय काय आहे जरा सांगा बरं पटापट. सांगा पटापट काय काय आहे. पहिलं, तुम्हाला तुमचा कस्टमर पर्सोना काढायचा आहे. नंबर 2, सगळे होमवर्क लिहून देतो मी तुम्हाला ग्रुपमध्ये, काळजी नका करू. गुगल फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. नंबर 3, रिव्ह्यू लिहायचा आहे. नंबर 4 तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओ बनवायचा आहे. ओके. आता आपण येऊ महत्वाच्या पॉईंटवर. चला येऊ. गुगल फॉर्म देऊन देऊ आधी, मग जाऊ आपण त्याच्यावर, है ना? थांबा, गुगल फॉर्म देतो. तुमचे प्रश्न टाईप करून ठेवा चॅटबॉक्समध्ये. ज्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत मला, प्लीज गो इन द चॅटबॉक्स आणि प्रश्न टाईप करून ठेवा. मी सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर देईल, नंतरच जाईल इथून, तसं नाही जाणार. हा गुगल फॉर्म आहे. हा गुगल फॉर्म भरून द्या सर्वांनी. थँक्यू मयूर सर, तुम्ही टाईप केलं चॅटबॉक्समध्ये त्यासाठी थँक्यू. हा, सर्वांनी हा गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे. 5 मिनिटं लागतील तो गुगल फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. भरा गुगल फॉर्म, मग नंतर आपण गोष्ट डिस्कस करू. शेवटचे 5 मिनिटं भरा लवकर लवकर गुगल फॉर्म, आणि भरून झाला की डन टाईप करा जरा चॅटबॉक्समध्ये. मजा आली? आय हॅव क्रिएटेड माय FB पेज. कोण आहे हे? MLGFX स्टुडिओ. व्हेरी गुड. ठीक आहे.
ज्यांनी ज्यांनी एफबी पेज क्रिएट केला ना त्यांनी स्क्रीनशॉट टाका ग्रुपमध्ये. बघा यांनी खूप छान स्क्रीनशॉट टाकला. असे काही मेसेज टाका यार की ज्यांनी लोक मोटिवेट झाले पाहिजे, है ना. टुडेज गिफ्ट. व्हेरी गुड. देतो ना गिफ्ट, देतो तुम्हाला, काळजी नका करू. टुडेज गिफ्ट देतो मी तुम्हाला. असं एक वाक्य सांगणार आहे तुम्हाला की जे वाक्य तुमच्यासाठी परमनंट गिफ्ट असेल लाईफ टाईम. ठीक आहे. फॉर्म भरला का सर्वांनी फॉर्म? हॅलो, आपण इंस्टाग्रामवर सुद्धा लाईव्ह आहोत मागच्या 1-1.5 तासापासून. ऑलरेडी डन गुगल फॉर्म. ठीक आहे. तुम्ही तर कोर्समध्ये आहे ना प्रणाली मॅडम, तर तुम्हाला टेन्शनच नाही. हे सेशन तुमच्यासाठी बोनस आहे. ठीक आहे. हे फ्री सेशन चालू आहे. तुम्ही तर पेड कोर्समध्ये आहे. आणि तुम्हाला जे लोक पेड कोर्समध्ये येतात माझ्यासोबत, अजून एक गोष्ट सांगून देतो आता, प्रणाली मॅडम इथे आहेत म्हणून. जे लोक माझ्यासोबत पेड कोर्समध्ये येतील त्यांना फक्त आणि फक्त मे, हा एप्रिल महिना नाही, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबर पर्यंत तुम्ही किती वेळा माझं सेशन फ्री ऑफ कॉस्ट, पेडवाला सेशन फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करू शकता. एकदा फीस भरून तुम्ही अनलिमिटेड टाइम लाईव्ह सेशन करू शकता माझ्यासोबत. नो फीज. ओके. झालं, सर्वांनी भरलं? ओपन होत नाही म्हणतात काही लोक. ठीक आहे, जाऊ द्या. चला, लास्ट सेंटेन्स वर येऊ आपण. ते आहे, आणि तुम्हाला जर का व्हिडिओज पाहिजे असतील माझे, म्हणजे म्हणजे तुम्हाला डेलीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलवर येतील. या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. तर या चॅनलवर ते व्हिडिओ येतील तुम्हाला, है ना. ज्यांना ज्यांना रेकॉर्डिंग वगैरे पाहायची असली त्यांच्यासाठी दिलं आहे मी चॅनलची लिंक. आता येतो मी शेवटच्या पॉईंटवर आजच्या, आणि तो फार महत्वाचा पॉईंट आहे. जर का तुम्ही पूर्ण सेशन अटेंड केलं असेल आणि हा पॉईंट जर का मिस केला तर मला असं वाटतं तुम्ही खूप चांगली गोष्ट मिस करून टाकली. रेकॉर्डिंग नक्की बघा. पण एक सेंटेन्स आहे ज्याला मी म्हणतो लाईफ चेंजिंग सेंटेन्स आहे. ओके. याचा अर्थही मी तुम्हाला समजून सांगेल. आणि ते सेंटेन्स हे आहे तुमच्या समोर. द सेंटेन्स इज इन फ्रंट ऑफ यू. लाईफ चेंजिंग सेंटेन्स काय आहे ते? यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. याचा अर्थ काय? प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर हे दुसरी गोष्ट आहे. पहिलं काय असलं पाहिजे? तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे, ताकद असली पाहिजे, हिंमत असली पाहिजे. प्रश्नाचं उत्तर असणं हे 2 नंबरवर येते, दुसरी गोष्ट आहे. आता हे तुम्हाला मी समजून सांगतो व्यवस्थित. तुम्ही जर का शाळेत कॉलेजमध्ये कधी असाल आणि सर जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचे तेव्हा काहीच लोक हात वर करायचे, येस नो, काहीच लोक हात वर करायचे. पण जेव्हा ते हात वर केलेल्यापैकी एक विद्यार्थी आन्सर करत होता तेव्हा आपल्यालाही मनात कधीतरी असं वाटत होतं की अरे हे तर मलाही माहित होतं. पण आपल्यामध्ये ते हात वर करायची हिंमत नव्हती. का नव्हती? कारण आपला कॉन्फिडन्स लेवल कमी होता, करेज कमी होता आपल्या लाईफमध्ये. आणि आयुष्यामध्ये पण असंच होत असते मित्रांनो. बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो, आपल्यामध्ये ते करण्याची ताकद असते, आपल्यामध्ये ते करण्याची ॲबिलिटी असते, आपल्यामध्ये ते पैसे जुळवण्याची ताकद असते, आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. पण आपल्यावर काय नसतो? विश्वास नसतो. सो या 5 दिवसामध्ये एकच रिक्वेस्ट आहे, हार्ट फेल्ट रिक्वेस्ट, बी करेजियस. स्वतःवर विश्वास दाखवा. दॅट्स ऑल. ठीक आहे. सो हे माझं आजचं शेवटचं वाक्य होतं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की उद्या जी आपली 5 दिवसानंतरची ऑफर आहे पुढच्या ऍडव्हान्स कोर्सची, त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. त्यामुळे उद्याचा क्लास मिस करू नका. उद्या मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि एक स्पेशल ऑफर पण देणार आहे. 5व्या दिवशी काहीतरी वेगळी स्पेशल ऑफर असेल, उद्याची ऑफर वेगळी असेल. सो इफ यू ग्रॅब दी ऑफर टुमोरो, उद्याच्या उद्याच जर का तुम्ही ऑफर ती घेतली तर तुमचा कमीत कमी 50% फायदा होऊ शकते. ठीक आहे. गुगल फॉर्म परत एकदा सेंड करा. हा घ्या गुगल, नाही हे युट्यूबची लिंक आहे. थांबा, गुगल फॉर्म पण सेंड करतो. ठीक आहे. ओके. सो उद्या आपण काय काय शिकणार आहे? उद्या आपण शिकणार आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी फेसबुक ऍडचा वापर करू शकता, बेनिफिट्स काय आहे. आणि उद्या तुम्हाला परवा तुम्हाला एक ऍड पण मी करून दाखवेल. ठीक आहे. एक पूर्ण ऍड करून दाखवेल स्टार्ट टू एंड. काळजी करू नका. जे की मी पेड कोर्समध्ये शिकवतो, पण बोनस म्हणून तुम्हाला मी देईल. कुणाला काही प्रश्न आहेत का विचारा. लँग्वेज इंग्लिश भरला तर रीच कमी होते का? नाही, असं काही नाही.
सर्व लँग्वेज ठेवलं तरी चालते, ऑल ठेवायचं. ठीक आहे आम्ही मॅडम. येस. बिहेवियर मध्ये काय लिहायचं? बिहेवियर मध्ये तुम्हाला सांगितलं मी काय लिहायचं. जसं तुमचा कस्टमर वागतो ते लिहायचं. अजून काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये लिहून घ्या. अजून मी उत्तर द्यायला तयार आहे. अजून वेळ आहे आपल्याकडे. 5 मिनिट्स आहेत. कुणाला विचारायचे असेल तर प्रश्न विचारून घ्या प्लीज. काही प्रश्न नाही अशी आशा करू मी. जाऊ आता मग मी. ठीक आहे, मी जे शिकवलं ते समजते तुम्हाला. थँक्यू सो मच एव्हरीबडी. मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही 2 दिवस इथे आहात. दीड आणि दीड 3 तास तुम्ही माझ्यासोबत दिले तुमच्या आयुष्यातले. आय अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ टाइम. अँड इफ आय ऑल्सो होप दॅट आय एम फुलफिलिंग द युअर होप. आय एम फुलफिलिंग द टाइम. आय एम फुलफिलिंग द व्हॅल्यू ऑफ युअर टाइम. राईट. मला असं वाटतं की तुम्ही जो काही वेळ मला देतात त्याच्या बदल्यामध्ये मी जे काही देतोय ते तेवढं त्याची व्हॅल्यू आहे. येस नो. काय वाटते तुम्हाला? प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा. आजचा वर्ड आहे ओ. ओ फॉर ऑरेंज. ठीक आहे. अकाउंट डिसेबल आहे तर त्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स कोर्स जॉईन करावा लागेल. त्याच्यामध्ये माझ्याशी बोलावं लागेल. ते मी या फ्री कोर्समध्ये सांगू शकत नाही सर. ठीक आहे. किंवा 4थ्या 5व्या दिवसापर्यंत तुम्ही थांबा. आपण प्रयत्न करू. ठीक आहे. मी तुम्हाला 100% हो पण सांगत नाही. पण जर का तुम्ही 4थ्या 5व्या दिवसापर्यंत माझ्यासोबत असले तर मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हेल्प करण्याचा. तुमची स्क्रीन शेअर करू आपण आणि आपण रिक्वेस्ट टाकून बघू. ठीक आहे. पण अकाउंट ओपन करण्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो की तुमच्याकडे पॅन कार्ड रेडी ठेवा आणि आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे रेडी ठेवा फोटो काढून. ठीक आहे. लोकेशन इंडिया केली तर काय होईल? लोकेशन जर इंडिया केली तुम्ही तर तुम्हाला लीड कॉस्ट जास्त जाऊ शकते. लोकेशन इंडिया करून काही फायदा नाही. ऑनलाईन प्रोडक्ट असेल तर इंडिया करा. ऑफलाईन प्रोडक्ट असलं तर तुम्हाला तिथल्या तिथे केलेलं जास्त बेटर राहते. आणि जर का तुम्ही सुरुवात करत आहात, इफ यू आर स्टार्टिंग, तो स्टार्ट विथ महाराष्ट्र किंवा मुंबई पुणे असं छोट्या सिटीपासून चालू करा. एकदा पैसे यायला सुरुवात झाले, लीड्स यायला सुरुवात झाली की मग ऑल ओव्हर इंडिया करा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नेटवर्क मार्केटिंगसाठी एक्सप्लेन करा सर. काय एक्सप्लेन करू नेटवर्क मार्केटिंगसाठी? काय पाहिजे तुम्हाला सांगा ना मला, मी तसं सांगतो तुम्हाला. ठीक आहे. अजून काही प्रश्न? सर्वांनी युट्यूब चॅनलची जी लिंक दिलेली आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे. गुगल फॉर्म भरा. आणि आजचा क्लास कसा वाटला पहिले चॅट बॉक्समध्ये जे काही होमवर्क आहे ना त्याला पहिले आत्ता फिनिश करा 1 तासात. जर का तुम्ही होमवर्क करणार नाही तर उद्यापासून तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही मी. मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आय एम नॉट हिअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. आणि तुम्ही काही ऍक्शन घेत नाही तर मी कशाला माझी मेहनत वाया घालू? ऍक्शन घ्या रोज. केलं का पेज तयार? पेज तयार करा. याच्याशिवाय तुमच्या लाईफमध्ये फरक नाही पडणार. फेसबुक आणि FB बिझनेस अकाउंट जॉईन कसे होणार शिकवणार आहे. काळजी करू नका. ठीक आहे. 4थ्या दिवशी. ओके सर. थँक्यू सो मच सर. अजून काही सांगा. अजून काही प्रश्न विचारा. लीड वगैरे कॅल्क्युलेशन सांगा ऍफिलिएट मार्केटिंगचं. आयफोन फ्री कोर्स पाहिला नाही वाटते तुम्ही. लीड कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे त्याच्यात मी की लीड कशी कॅल्क्युलेट होते, लीड कॉस्ट कशी कॅल्क्युलेट होते. फ्री कोर्स पाहिला नाही याचा अर्थ तुम्ही. हेच चुका करता तुम्ही लोक माहिती आहे का. फ्री कोर्समध्ये सांगितलेलं आहे मी. ते 7 व्हिडिओ आहेत. 1.5 तासाचा कोर्स आहे. बघा ना तुम्ही. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी की लीड कॉस्ट कशी निघते. एकदम डीपली सांगितलेलं आहे की किती रुपये खर्च केले, काय होते, किती रुपयाचे होते. असं आहे ना, फ्रीची व्हॅल्यू नसते माहिती आहे का. असं नका करू यार. ठीक आहे. बघा बघा पूर्ण बघा. ठीक आहे. तुम्हाला मी लीड कॉस्ट कशी निघते ते सांगतो. तुम्ही समजा दिवसाला 100 रुपये खर्च करता. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे जर का 10 लीड आल्या तर 100 भागीला 10 म्हणजे 10 रुपये लीड कॉस्ट झाली तुमची. ठीक आहे. समजा तुम्ही 100 रुपये खर्च करता आणि तुमच्याकडे दिवसातून 5च लोक येतात तर मग 100 भागीला 5 तुमची लीड कॉस्ट 20 रुपये झाली. पण हे जे सांगितलं मी आता हे छोटं कॅल्क्युलेशन आहे. त्या कोर्समध्ये मी पूर्ण डीप समजावून सांगितलेलं आहे जो फ्री कोर्स दिला त्याच्यात की तुम्ही कसं 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 काढू शकता. ओके. तुमचा बिझनेस काय आहे? ऍफिलिएट मार्केटिंग. आयफोन. नाव तरी लिहा तुमचं पहिले आधी तिथं. तुमचा बिझनेस काय? ऍफिलिएट मार्केटिंग आहे ना. तुम्हाला तुम्ही ऍफिलिएट करता म्हणजे तुम्ही ऑलरेडी दुसऱ्याचे प्रोडक्ट विकता. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय ऑफर देणार तुम्ही? आता तुम्ही स्वतःचं काहीतरी एखादं प्रोडक्ट क्रिएट करून दिलं पाहिजे. तर तुम्ही एखादं ई बुक देऊ शकता फ्री त्यांना त्याच्यासोबत. असं काहीतरी करू शकता. म्हणजे तुम्ही ऍफिलिएट नेमकं कशाचं करता हे पण मला बघावं लागेल की तुम्ही कोर्सेस ऍफिलिएट करता की सॉफ्टवेअर ऍफिलिएट करता. नेमकं काय ऍफिलिएट करता. तर त्या रिलेटेड एखादं प्रॉडक्ट बनवून तुम्ही देऊ शकता तुमच्या कस्टमरला. शीतल मॅडम थँक्यू. कोर्सेस करता ना मग कोर्स बनवा ना तुमचा स्वतःचा. स्वतःचा कोर्स का नाही बनवत तुम्ही? शीतल मॅडम तुम्ही ते हर्ब लाईफ वाले आहे का? येस नो. आयफोन. तुमचं नाव काय मला माहित नाही पण तुम्ही कोर्स बनवता, कोर्स देता, विकता दुसऱ्यांचे. तुम्ही स्वतःचा कोर्स बनवा ना यार. मी हेल्प करतो ना तुम्हाला. आय एम रेडी टू हेल्प यू. स्वतःचा कोर्स बनवून लाखो रुपये कमवा ना तुम्ही.
कशाला दुसऱ्याचे कोर्स विकत बसता. शीतल मॅडम, येस, ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज, लव्ह यू ऑल, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. खूप मजा येते तुमच्यासोबत. कालही 1.5 तास झाला, आजही 1.5 तास झाला. उद्याही आपण करू, पण उद्या मी तुम्हाला आठवणीन सांगतो, लक्षात घ्या. उद्या मी तुम्हाला माझ्या प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट. बी रेडी विथ युअर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉट एवर. ओके, इफ यू रियली फील कि यार ये बंदा सही है और इसके साथ जाना चाहिए, उद्या मी हेवी डिस्काउंट देणार आहे. परवा म्हणजे 5व्या दिवशी तेवढं डिस्काउंट नसणार आहे. ओके, सो बी रेडी फॉर दॅट. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. लवकरच हा व्हिडिओ येईल तुमच्याकडे रेकॉर्डिंग. थँक्यू गाईज. कुणाच तरी प्रश्न आहे यार, चार्जेस किती घ्यायचे, कशाचे हो, कशाचे चार्जेस? मला दुसऱ्यांसाठी ऍड करायची आहे, माझा प्रोडक्ट नाही आहे. काय हरकत नाही संदेश सर, माझ्याशी जुळा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो चार्जेस किती घ्यायचे. मिनिमम 5,000 पासून तर 50,000पर्यंत चार्जेस घेऊ शकता, डिपेंडिंग अपॉन द प्रॉडक्ट. ठीक आहे सर, संदेश सर. सचिन सर, गिफ्ट तेच होतं. कोणतं गिफ्ट होतं? ते वाक्य जे सांगितलं ते गिफ्ट होतं तुमच्यासाठी. ठीक आहे, ओके. ठीक है, चलो भाई, बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, थैंक यू सो मच.